20ची प्रश्नपत्रिका पूर्व परीक्षेची. त्यामध्ये पहिला प्रश्न होता की टिंबटिंब यांनी नाशिक येथे ग्रंथोत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली. बरोबर आहे. आता साधी सोपी गोष्ट आहे. जर तुम्ही समाज सुधारकांचं त्यांनी कुठं कुठं काम केलंय ह्याचा जर अभ्यास केला असला ना तर ह्याचं प्रश्नाचं उत्तर लगेच येईल. न्यायमूर्ती रानडे हे नाशिकला त्यांनी कोर्टामध्ये काम केलेलं आहे. तिथल्या कोर्टामध्ये ते जज होते. बरोबर आहे. आणि त्यावेळेला ह्या ग्रंथोत्तेजक मंडळी म्हणजे काय, मराठीशी संबंधी असणारा विषय म्हणजे मराठी भाषा, मराठी साहित्य. मग ह्याच्यात अभ्यास कोणाचा चांगला होता तर रानड्यांचा, आणि त्यांनाच त्याबद्दल फार म्हणजे वेगवेगळे ग्रंथ लिहिणे, मराठीचा अभ्यास करणे वगैरे अशा गोष्टी न्यायमूर्ती रानडे करत असायचे. त्यामुळे ह्याचं उत्तर न्यायमूर्ती रानडे. तर आपल्याला हे माहीत असलं जर समाज सुधारकांनी कुठं कुठं कामे केलेली आहेत तरी सुद्धा आपल्याला हा प्रश्न सुटतो. नाशिकमध्ये सगळ्यात चांगलं काम न्यायमूर्ती रानडेने केलं होतं. आणि त्यावेळेला मग ग्रंथोत्तेजक मंडळी नावाची त्यांनी संस्था स्थापन केली होती. आणि ही संस्था स्थापन केली होती की तिला तर 1894 ला. आणि ह्याला ग्रंथोत्तेजक मंडळी स्थापन करायला न्यायमूर्ती रानडे ह्यांना मदत कोणी कोणी केली होती तर एक म्हणजे होते टिळक आणि दुसरे होते भांडारकर. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मग विवा शिरवाडकर, आनंद लक्ष्मण कान्हेरे ह्यांचा काही तिथं संबंध येत नाही. ह्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे. मग आपण थोडं जरी लॉजिक वापरलं की आपल्याला तो प्रश्न टॅकल करता येतो. आता 1885 पुढचा प्रश्न आहे. 1885 ते 1915 या काळात टिंबटिंब हे मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून ओळखले जातात. आता मुंबई संबंधी मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं. मुंबई संबंधी जर प्रश्न विचारला कुठला तर आपण दरवेळेला जगन्नाथ शंकर शेठ यांचं नाव घेतो. पण आयोगाने हे तर ट्रिक करून प्रश्न विचारला होता 1885 ते 1915. आणि मी मगाशीच सांगितलंय की 1803 ते 1865 हा जगन्नाथ शंकर शेठ यांचा कालावधी होता. त्यामुळे हा डोळे झाकून मुलांनी प्रश्नाचा पर्याय उत्तर एक लिहिला असणार आहे. पण हा पहिल्यांदाच डिलीट होतोय कारण 1885 ते 1915 ह्या कालखंडामध्ये जगन्नाथ शंकर शेठ हयातीतच नव्हते. त्यामुळे ह्याचं जे उत्तर आहे ते हे आहे फिरोजशाह मेहता. हे दोनच लक्षात ठेवायचं. फिरोजशाह मेहता, कारण फिरोजशाह मेहता हे 1915 त्यांचं निधन झालं होतं. आणि 1885 ला जे काँग्रेसची स्थापना झाली तिथपासून त्यांचं कार्यकाळ आहे 1915 पर्यंत त्यांचं काँग्रेसमध्ये वर्चस्व होतं. आणि 1915 ज्या वेळेला त्यांचं निधन झालं त्यानंतरच मग टिळक परत काँग्रेसमध्ये आले. त्यामुळे फिरोजशाह मेहता ह्याने सुद्धा मुंबईसाठी खूप काम केले म्हणून त्यांना अनभिषिक्त राजा म्हणून ओळखलं जातं. तर आपल्याला आयोग जो प्रश्न विचारतात त्यामध्ये कार्यकाल कुठला दिलेला आहे हे सुद्धा आपण जर लक्षात दिलं, प्रश्न हा जर व्यवस्थित वाचला असता. आता त्यावेळेला ज्यांनी अटेम्प्ट केलेले आहेत मेजॉरिटी जणांचं हे सुद्धा झालं की जगन्नाथ शंकर शेठ आणि मुंबई आणि अनभिषिक्त राजा एवढं बघितलं की लगेच टिक करून मोकळे झाले. पण कार्यकाल कुठला एमपीसीने दिलेला आहे तो सुद्धा आपण लक्षात ठेवला पाहिजे. मग प्रश्नाचं व्यवस्थित आकलन करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळं लय घाई गडबड करायची नाही. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सुधारणांचे कार्य केलेले होते. आता हा बघा आपल्याला प्रार्थना समाज म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं कुठले कुठले वेगवेगळे समाज स्थापन झाले त्याचा अभ्यास आपल्याला करणं आवश्यक आहे. म्हणजे हा सुद्धा आपल्या सिलेबसचा एक मुद्दा तयार झाला की वेगवेगळे महाराष्ट्रामधले कुठले कुठले समाज आहेत त्याचा अभ्यास करणे. म्हणजे आता इथं आपल्याला प्रश्न विचारलाय की प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सुधारणाचे कार्य कोणी केले. तर प्रार्थना समाजाची स्थापना कधी 1867 ला. आणि कुठं स्थापन झाला होता प्रार्थना समाज तर पुण्याचे. बरोबर आहे. आता ह्यामध्ये कोणी स्थापन केले होते तर आत्माराम पांडुरंग आणि डॉक्टर भांडारकर. त्यानंतर वामन आबाजी मोडक आणि नारायण गणेश चंदावरकर. त्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे आणि न्यायमूर्ती गोविंद रानडे. आता ह्या त्यातला जो हा पर्याय आहे, गोविंद विठ्ठल कुंटे आणि राव साहेब मंडलिक यांचा या प्रार्थना समाजाशी काही संबंध नव्हता. त्यामुळे ह्याचं उत्तर येईल अ, ब आणि क बरोबर.
तर मग आपल्याला ह्या अनालिसिस वरनं एवढंच लक्षात ठेवायचे की आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेले वेगवेगळे समाज कुठले आहेत, त्याचे संस्थापक आहे, त्याने केलेलं कार्य काय आहे, ह्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता की खालील पैकी कोणत्या ठिकाणी 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला. बघा, 12 मे 1875 मध्ये शेतकऱ्यांनी कुठला, आता ह्याच्या अनुषंगाने आपल्याला दख्खनचे दंगे कुठं कुठं झाले हे जर अभ्यास आपण केला असेल, माहित असलं, तर आपल्याला ह्याचं उत्तर लगेच येईल की 12 मे 1875 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा सुप्यात उठाव पहिला उठाव केला होता शेतकऱ्यांनी. मग हे उठाव कुठं कुठं दख्खनचे दंगे झाले होते, तर अहमदनगरमध्ये झालेले आहे, पुणे विभागात झालेलेच आहे. ज्या वेळेला आपण रेग्युलर मध्ये महात्मा फुलेंचं चरित्र वाचू त्यामध्ये हे आपण कव्हर करून टाकू. पण ह्या अनुषंगाने तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की वेगवेगळे जे रिवॉल्ट झालेले आहेत शेतकऱ्यांचे, त्याचा सुद्धा अभ्यास आपल्याला करणं अपेक्षित आहे. बघा, 1857च्या उठावाची केंद्रे. आता 1857च्या उठावाची केंद्रे विचारलेले आहेत जोड्या लावाला. मग 1857च्या उठावाचं महाराष्ट्रातली कुठली कुठली ठिकाणे आहेत, किंवा महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे उठाव झाले, आणि मेजॉरिटी म्हणजे ज्या वेळेला झाले ते उत्तर भारतामध्ये झालेले उठाव आहेत, ते सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे. आता इथं विचारले आपल्याला पेट तुम्ही जर 11वीचं पुस्तक वाचलं इतिहासाचं, ते एमपीएससीच्या दृष्टीनं म्हणजे पूर्व परीक्षा तुमचे जे गट बचे आहे त्या दृष्टीनं तर अतिशय म्हणजे मस्त पुस्तक आहे, ते पाठच असलं पाहिजे. त्यामध्ये हे सगळं दिलेलं आहे. तर पेठ मध्ये भगवंतराव कोळी नेता होते, त्याने पेठमध्ये उठाव झाला होता. त्यानंतर नरगुंद नरगुंद संस्थानाला बाबासाहेब भावी ह्यांनी नरगुंद संस्थानमध्ये नेतृत्व केलं होतं उठावाचं. त्यानंतर जमखिंडीला रामचंद्र पटवर्धन आणि सोलापूर संस्थानामध्ये व्यंकप्पा नाईक बळवंत बेहेरे ह्यांनी हे उठावाचं नेतृत्व केलं होतं. म्हणजे 1857च्या उठाव कुठं कुठं झाले आणि त्याचे नेते कुठं कोणकोणते होते हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे 1857चा उठाव सुद्धा आपल्यासाठी ह्या परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. त्यानंतर जे पुढचा प्रश्न आहे, वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे कोण म्हणाले. आता वसाहतीचं स्वातंत्र्य ही जी संकल्पना आली होती बऱ्यापैकी बघा, ज्या वेळेला काँग्रेसची स्थापना झाली 1885 ला, आणि तिथनं पुढे जसे जसे अधिवेशन होत गेली, 1905चं अधिवेशन असेल जिथं गोपाळकृष्ण गोखले हे काँग्रेसचे अध्यक्ष होते, बरोबर आहे. 1906 मग तुमचे दादाभाई नौरोजी, 7ला रासबिहारी बोस असे झाले. त्यावेळेला बघा तिथं वसाहतीच्या स्वातंत्र्याबद्दल चर्चा झाली होती. आणि मग जो 1909चा कायदा आहे ना, तो ह्या ज्या मागण्या आहेत त्या अनुषंगानं जे विचार पुढे आले होते त्या अनुषंगानं तो 1909चा कायदा झाला होता, आणि हा मोर्ले मिंटो होता कायदा. कुठला? मोर्ले मिंटो कायदा. आणि ह्यातले जे आहेत ह्यातलं फक्त एकच इथं पर्याय आहे, तो म्हणजे मोरले. हे तुम्ही जर असं लॉजिक लावायचा प्रयत्न केला, एकमेकाशी जोडायचा, तर वसाहतीची मागणी कधी तीव्र व्हायला लागली होती, मग चांदोबाची मागणी कोणी म्हणली असेल, तर ह्यामध्ये एकच आहे, मोर्ले, लॉर्ड मोर्ले. कारण 1909चा मोर्ले मिळतो कायदाच ते दाब. आणि जर आपण असा जरी विचार केला तर 1848 ला डलहौसी होते. डिलिशनला जरी तुम्ही गेला तरी लॉर्ड डलहौसी आधी होते 1848 ला. रिपन सुद्धा काँग्रेसच्या स्थापनेच्या आधीच होते. आणि विल्यम जोन्स हे तर लेखक, त्याने वेगवेगळ्या बंगाल प्रांतामध्ये काम केलेलं आहे विल्यम जोन्स यांनी. त्यामुळे हे तीन पर्याय असेही डिलीट होत होते. त्यामुळे एकच पर्याय राहत होता, लॉर्ड मोर्ले. त्यामुळे डिलिशन हे सुद्धा लय महत्वाची मेथड आहे, त्यानुसार सुद्धा आपण ही उत्तर सोडू शकलो असतो. बघा, लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत भारताला पहिली टेलिग्राफ लाईन टिंब ते टिंब पर्यंत टाकली गेली. कुठपर्यंत टाकली गेली? तर कलकत्ता दिल्ली, मद्रास ते दिल्ली, कलकत्ता ते मद्रास, आणि कलकत्ता ते आग्रा. ज्यांनी कोणी वाचलेलं असेल त्यांना माहित आहे, कलकत्ता ते आग्रा अशी ही लाईन टाकली होती, आणि ही टाकली होती 1854 मध्ये डलहौसी.
म्हणजे बघा, आपल्याला मेजर जे गव्हर्नर जनरल झाले किंवा व्हाईसरॉय झाले ह्यातले निवडक व्हाईसरॉयची कारकीर्द आणि त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी केलेल्या आहेत ह्या सुद्धा करणं आवश्यक आहे. ही आपल्याला ह्याच्यानुसार कळते. ह्या जर प्रश्नाचं अनालिसिस केलं, कारण डलहौसीवर इथं एक प्रश्न सात आता आपण बघितला मागे सुद्धा गव्हर्नर जनरलला आपण लॉर्ड मोर्लेवर प्रश्न बघितलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, 1875 मध्ये कामगारांना एकत्रित करून त्यांची कामगार संघटना स्थापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती व्यक्ती आघाडीवर होती? बघा, 1875 मध्ये मी मगाशी पण सांगितलं होतं की महत्वाची एक दुसरी गोष्ट, महात्मा फुलेंच्या ज्यांनी जिथं नेतृत्व केलं ते एक दख्खनचे दंगे पण झालेले होते. आता इथं आपल्याला प्रश्न विचारलाय 1875 मध्ये. प्रश्न जर व्यवस्थित वाचला तर आपल्याला 1875 ह्याला फोकस केलं पाहिजे. पर्यायामध्ये आपल्याला दिलेला आहे नारायण मेघोजी लोखंडे, नारायणराव पवार, शापूरजी मंगालजी आणि सोराबजी शापूरजी. आता आपण डोळे झाकून म्हणजे एमपीएससी न जो पहिला हे केलेला आहे काय पर्याय दिलेला आहे तो म्हणजे नारायण मेघोजी लोखंडे. म्हणजे आपल्याला माहित आहे कामगार नेते होते, कामगारांसाठी खूप चांगले केलं, तर आपण लगेच त्याच्यावर क्लिक करून टाकतो. तेवढ्यासाठीच तो एमपीएससी न पहिला पर्याय दिलेला आहे. तर हे त्याचं उत्तर नाही, कारण 1884 मध्ये नारायण मेघोजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन स्थापन केले. 75 मध्ये जी मुंबईमध्ये कामगारांची संघटना स्थापन झाली, ते जी सुरुवात केली ती सोराबजी शाकूरजी यांनी केली. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला विचारला होता की मुंबई सरकारने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली? आता रेल्वे मंडळाची स्थापना आपल्या अध्यक्षतेखाली कोणाच्या अध्यक्षतेखाली केली, तर ह्याचं सुद्धा आपण अनालिसिस डिलिशन मेथडनं बऱ्यापैकी जाऊ शकतो. लॉर्ड डलहौसी हा पर्याय तर पहिला कट होऊन जाईल. कारण बघा, रेल्वे मंडळ आणि रेल्वेची जी कारकीर्द आहे ना ही सगळी जर तुम्ही ज्या वेळेला कर्जनचा अभ्यास करू आपण त्याच्या काळामध्ये बऱ्यापैकी रेल्वेला चालना मिळालेली आहे. त्यामुळं डलहौसीचं तिथं काही संबंध यायचा नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एल्फिस्टन. एल्फिस्टन तर नंतर आहे. मग राहिले दोनच, एक तर लेफ्टनंट प्रेस्कॉट आणि नेल्सन. लेफ्टनंट नेल्सन, तर ह्यातला लेफ्टनंट प्रेस्कॉट यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई प्रांतामध्ये रेल्वे मंडळ स्थापना केली. ते ह्यासाठी 1901 ला कर्जन रॉबर्टसन आयोग, कुठला रॉबर्टसन आयोग स्थापन केला होता. ओके. आणि रॉबर्टसन आयोगानं हे दिलं होतं आपल्याला, अहवाल दिला होता की रेल्वेची जी आहे मुंबईमधली ती सेंट्रलाइज सिस्टीमच्या अंडर आणा. मग त्यानुसार त्यांनी सांगितलं की ह्यासाठी रेल्वे मंडळ स्थापन करा. मग रेल्वे मंडळ स्थापन करायची शिफारस कोणी केली होती? रॉबर्टसन आयोगानं. आणि मग ते रेल्वे मंडळ कोणाच्या खाली स्थापन केलं गेलं, तर लेफ्टनंट प्रेस्कॉट. त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखामध्ये सरला देवी चौधुराणी आणि बेझंट मेहरबाई टाटा आणि मार्गारेट कुजिन्स यांनी कुठल्या कुठल्या संस्था स्थापन केल्या त्या अनुषंगाने प्रश्न विचारला होता. तर ह्यातलं पहिलंच उत्तर चुकीचं आहे, द ऑल इंडिया वुमेन्स काउन्सिल. कारण सरलादेवी चौधुराणी यांनी भारत स्त्री महामंडळ संघटना ही अलाहाबादला 1910 मध्ये स्थापन केलेली आहे. अलाहाबाद येथे 1910 ला स्थापन केली होती. डॉक्टर अॅनी बेझंट यांनी द वुमन्स इंडियन असोसिएशन 1917 ला स्थापन केलेली आहे. द नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन इन इंडिया ही 1925 ला मेहरबाई टाटा यांनी स्थापन केलेली आहे. आणि त्या 1927 ला द ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्स, जी की मार्गारेट कुजिन्स यांनी स्थापन केली होती. महिला व मुले यांचं शिक्षण, महिला आणि मुलांना शिक्षण देणं आणि त्यांचं सबलीकरण करणं हे ह्या इन्स्टिट्यूटचं काम होतं. आणि ही जी नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन इन इंडिया ही जी मेहरबाई टाटाने 1925 ला स्थापन केली होती, ही ICW म्हणजे इंटरनॅशनल काउन्सिल फॉर वुमन ची भारतीय शाखा आहे. आणि ह्या ICW न ह्या मेहरबाई टाटांना
मदत केलेली होती या संस्थेच्या स्थापनेमध्ये. हे आपल्याला एवढं माहित असलं पाहिजे. मग आपल्याला ह्या अनुषंगाने लक्षात ठेवलं पाहिजे की स्वातंत्र्य चळवळीमध्ये किंवा त्या हिरामध्ये कुठल्या कुठल्या महत्वाच्या महिला होत्या, त्यांनी कोणकोणत्या संस्था स्थापन केल्या, त्यानंतर कुठली लिटरेचर लिहिलं, कुठल्या चळवळीमध्ये भाग घेतला, हे सगळं आपल्याला अभ्यासामध्ये अभ्यास करावा लागेल. हा एक आपल्या सिलेबसमध्ये महत्वाचा मुद्दा होऊ शकतो. त्यानंतर मग पुढचा प्रश्न आहे, 1820 मध्ये कोणत्या संस्थेने बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे सुरू केली? बघा, बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे कोणी सुरू केली? तर महत्वाचं म्हणजे ह्याचं उत्तर आहे पहिलंच, कलकत्ता फिमेल ज्युव्हनाईल सोसायटी. ओके. तर ही जी बंगाली मुलींची शाळा होती ना, ही कलकत्ता मग आपले ज्युएनाईल फिमेल कलकत्ता फिमेल ज्युएनाईल सोसायटीनं जी सुरू केलेली होती, ही कलकत्त्यामधली मुलींची पहिली शाळा आहे. कुठले? कलकत्त्यामधली मुलींची पहिली शाळा. त्यानंतर ब्रिटिश फॉरेन स्कूल सोसायटी, हे 1808, हे जोसेफ लँकेस्टर यांनी सुरू केलेली होती. कलकत्ता फिमेल ज्युएनाईल सोसायटी हे जे आहे ते 1819 मध्ये ख्रिश्चन मिशनरीने सुरू केलेले आहे. ख्रिश्चन मिशनरी, बघा, ख्रिश्चन मिशनरी बंगाल प्रांतामध्ये होते. दुसरी गोष्ट म्हणजे गोव्यामध्ये सुद्धा ख्रिश्चन मिशनरी होते. त्यानंतर स्कॉटिश मिशन, स्कॉटिश मिशनसाठी वेगवेगळे संस्थापक होते. तर अलेक्झांडर डब, त्यानंतर जॉन अँडरसन, असे वेगवेगळे व्यक्तींनी हे स्कॉटिश मिशन चालू केलं होतं. तर हे जर उत्तर बघा, आपल्याला जे बाहेरून आपल्याकडे ख्रिश्चन मिशनरी आली किंवा अमेरिकन मिशनरी आली, ह्यांचा सुद्धा अभ्यास ह्या अनुषंगानं करावा लागणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, टिंबटिंब हे उत्तर भारतातील वहाबी आंदोलनाचे केंद्र होते. बरोबर आहे, वहाबी आंदोलनाचे केंद्र. महत्वाचं म्हणजे वहाबी आंदोलन हे जे मूळ सुरू झालं होतं ना, हे अरब कंट्रीमध्ये सुरू झालं होतं. तिथं ते मोहम्मद इब्न अब्द अल होत आहे. मोहम्मद इब्न अल यांनी ते सुरू केलं होतं अरब कंट्रीमध्ये. त्याच्यावरनच प्रेरणा घेऊन आपल्या भारतामध्ये सय्यद अहमद बरेलीवाले, सय्यद अहमद बरेलीवाले यांनी हे वहाबी आंदोलन सुरू केलं. आणि त्यांचा एकच उद्देश होता की मोहम्मद पैगंबर काळाच्या काळात जो इस्लाम होता तो धर्म परत प्रस्थापित करणे, म्हणजे मोहम्मद पैगंबराच्या काळचा इस्लाम धर्म परत आणणे, ही ह्या वहाबी आंदोलनाचं मुख्य होतं. म्हणजे ह्या आंदोलनाबरोबरच इतर सुद्धा आपल्याला आंदोलनांचा अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजे वहाबी चळवळ आहे, त्यानंतर फरियादी आहे. ज्या वेळेला आपण वेगवेगळ्या प्रांतात, बंगाल प्रांतात कुठल्या चळवळी सुरू झाल्या, त्यानंतर मुंबई प्रांतात, पश्चिम भारतात कुठल्या चळवळी सुरू झाल्या, ह्याचा दक्षिण भारतात कुठल्या झाल्या, ह्याचा संपूर्ण आढावा आपण रेग्युलर लेक्चर मध्ये घेणार आहे. तर ह्या आंदोलनाचं केंद्र कुठलं होतं? तर पटना. आणि ह्या वहाबी आंदोलनाशी महत्वाच्या अजून कुठल्या कुठल्या व्यक्ती होत्या? तर एक होता शहा वजीउल्ला, शहा वजीउल्ला. आणि दुसरं म्हणजे अब्दुल अजीज, अब्दुल अजीज ह्याने ह्या वहाबी आंदोलनामध्ये काम केलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण रेग्युलर लेक्चर बघू, त्यामध्ये ह्या पूर्ण आंदोलनांची वेगवेगळ्या भागाने आपण चर्चा करणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की पुणे येथील मुलींची शाळा चालवण्यासाठी ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सहकार्य केलेलं होतं? आता ज्या वेळेला ज्योतिबा फुलेंचं आपण समाज सुधारकामध्ये वाचू, त्यावेळेला आपल्याला ह्या व्यक्ती येतीलच. तरी पण मी आता तुम्हाला सांगतो की यामध्ये सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे, त्यानंतर सदाशिवराव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, त्यानंतर विष्णुपंत थत्ते, केशव शिवराम मावळकर, ह्या सगळ्यांनी त्यांना मदत केली होती. आता ह्यामध्ये काशीराव
देशमुख आणि हरिभाऊ चव्हाण ह्या पर्याय जर तुम्ही व्यवस्थित वाचला तर हरिभाऊ चव्हाण ही जी व्यक्ती होती ह्याने 1911 मध्ये जे कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाज स्थापन झाला. कुठं? कोल्हापूरमध्ये जे राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेला होता. तिथं हे त्या समाजाचे सचिव होते. त्यामुळं ज्योतिबा फुलेंना मदत करण्याचा त्यांचा संबंध येत नाही. त्यामुळं हा पर्याय डिलीट होतो आणि राहतात तीन पर्याय, ज्याचं उत्तर आहे अ, ब, क. आणि आपल्याला जर कोल्हापूरच्या सत्यशोधक समाजाबद्दल जर माहित असतं तर आपण हा प्रश्न लगेच इझिली टॅकल केला असता. त्यामुळं आपण ज्या वेळेला शाहू महाराजांचा अभ्यास करू त्यावेळेला आपण त्या सत्यशोधक समाजाबद्दल पण माहिती घेणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता की जोड्या जुळव. आता बघा, ह्यातली एक दोन जरी जोड्या माहित असल्या तरी आपल्याला लक्षात येतं. आता धर्मविवेचन सगळ्यांना माहित आहे, दादोबा पांडुरंगाने लिहिला होता. म्हणजे ड च चार असलेला एकच पर्याय आहे यामध्ये बघा. दोन ह्याच्यावरूनच उत्तर जोडून जातं. म्हणजे काय आहे? एक दोन तीन चार. परमहंस मत प्रशंसा गुजाबा जोशी पुणेकर. त्यानंतर विचार लहरी कृष्णशास्त्री चिपळूणकर. त्यानंतर शाक्त पंथाचे अनुयायी मोरोपंत दांडेकर. म्हणजे कधी कधी आयोग असे पण ऑप्शन चांगले देते की तुम्हाला एक जरी माहित असला तरी जोड्या सगळ्या जुळून जातात. मग आपल्याला दादोबा पांडुरंगाने धर्मविवेचन हा ग्रंथ लिहिलेला आहे हे आपल्याला माहित आहे. मग तो एक जुळवला तरी आपण हे जोड्या जुळवू शकतो. म्हणजे ह्यात सुद्धा आपल्याला माहित पाहिजे की हा प्रश्न समाज सुधारकांच्या अनुषंगाने आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचे निधन झाले त्याच दिवशी गांधीजींच्या डॅश डॅश चळवळीचे उद्घाटन मुंबईमध्ये झाले होते. तर टिळकांचे जे निधन झालेले आहे ते 1 ऑगस्ट 1920. टिळकांचं निधन झालं आणि मग त्याच दिवशी 1920 ला कुठली चळवळ सुरू झालेली तर असहकार चळवळ. बरोबर आहे. भारत छोडो ह्याच्यावरून जरी आपण गेलो तरी आपल्याला कळलं भारत छोडो 1942 ला होते. सविनय कायदा मग 1930 ला होते. दारू विरोधी जे होते हे सविनय कायदे भंगामध्ये एक सुरू केलेले होते. आणि ह्या दारूविरोधी आंदोलनाला पैसे म्हणजे जे आपण सुरू केलेलं आहे पैसे भरावे लागायचे ह्याच्यासाठी कशासाठी? ज्यांना अटक केली जायची त्यांना सोडवण्यासाठी. ते पैसे कमी पडायला लागले म्हणून ते दारूविरोधी आंदोलन बंद करावं लागलं होतं. म्हणजे आपला जर हे डिलिशन जरी आपण गेलो तर हे तीन पर्याय कट होतात. सविनय कायदेभंग दारूविरोधी आणि एकच राहतो असहकार. आणि ह्या असहकार चळवळीला सुरुवात 1920 ला लोकमान्य टिळकांच्या ज्या दिवशी निधन झालं त्यावेळेला गांधीजींनी सुरुवात केलेली होती. त्यानंतर पुढचा दोन आहे. पहिला आपल्याला जोड्या योग्य जोड्या लावा म्हणून प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये स्वतः बघा सगळे समाज सुधारक दिलेले आहेत. म्हणजे समाज सुधारकांना किती वेटेज दिलं पाहिजे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता बाळशास्त्री जांभेकर, त्यानंतर गोपाळ हरी देशमुख, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले आणि महर्षी धोंडो केशव कर्वे. आता बाळशास्त्री जांभेकर हे स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते होते. कारण 1832 मध्ये दर्पण त्यांनी सुरू केलं. त्यातनं त्यांनी स्त्री शिक्षणाचे विचार मांडायला सुरुवात केली आणि तिथनं पुढं मग स्त्री शिक्षणाला चालना मिळायला सुरुवात झाली. त्यानंतर मग गोपाळ हरी देशमुख यांनी विधवा म्हणजे पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली होती. महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनाथ बालक आश्रम स्थापन केला होता. आणि धोंडो केशव कर्वे यांनी विधवा गृहाची स्थापना विधवा गृहाची स्थापना ही 1896 मध्ये पुण्यात केली होती. कुठं? 1896 मध्ये पुण्यामध्ये केली होती. आता बघा, गोपाळ हरी देशमुख यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळ जे स्थापन केलं हे गुजराती पुनर्विवाह उत्तेजक मंडळ आहे ते. लक्षात ठेवा अशा जोड्या आहेत. मग ह्याचा पर्याय क्रमांक उत्तर येईल 2. समाज सुधारकांना वर भर देणं आपल्याला खूप महत्वाचं आहे. त्यानंतर 1932 साली भारतीय उद्योजकांनी पहिली विमान कंपनी सुरू केली. ओके. पहिली विमान कंपनी कुठली कुठली सुरू केली असं आपल्याला एमपीएससीने प्रश्न विचारलेला आहे. आणि त्याच्यामध्ये पर्याय दिले होते इंडियन नॅशनल एअरवेज, टाटा एअरवेज, इम्पेरियल एअरवेज आणि इंडियन ट्रान्सकॉन्टिनेंटल एअरवेज.
हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला होता. कारण 1832 साली कोणती केली त्यामध्ये आयोगाचंच कन्फ्युजन झालं होतं. हा कॅन्सल केलेला आहे. पुढे देशाची खरी उन्नती व्हायची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे. जोपर्यंत धर्म जागृती होत नाही तोपर्यंत खरे यश मिळणार नाही, असे कुणाचे मत होते? हा सुद्धा प्रश्न आयोगानं कॅन्सल केलेला आहे. म्हणजे आयोगात सुद्धा कधी कधी कन्फ्युजन होतं आणि ज्या वेळेला रेफरन्स विद्यार्थी पाठवतात त्यावेळेला अडचण होते. पण जर व्हॅलिड रेफरन्स पाठवला तरच ते उत्तर चेंज होतं, नाहीतर मग आयोग तसंच उत्तर ठेवतो. आता पुढचा प्रश्न आहे, नारायण मेघोजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? बघा, नारायण मेघोजी लोखंडे, मगाशी पण त्यांचा रेफरन्स आला होता. आता नारायण मेघोजी लोखंडेंचा परत रेफरन्स आलाय. कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? तर हे वृत्तपत्र आहे ते म्हणजे तुला कुठलं दिलंय? दीनबंधू. ओके. ह्यामध्ये पर्याय दिलेले आहेत समाचार, चंद्रिका, प्रभाकर आणि ज्ञानप्रकाश. तर त्यांनी जे हे केलेलं आहे, कामगारांच्या प्रश्नांसाठी जे वृत्तपत्र वापरलं ते होतं दीनबंधू. दीनबंधू जे वृत्तपत्र आहे ते कृष्णराव भालेकरांनी कोणी चालू केलेलं आहे? कृष्णराव भालेकर, 1877 ला. ओके. 1877 ला केलं होतं. त्यानंतर भाऊ महाजनांचं आहे प्रभाकर, 1832 मध्ये. भाऊ महाजन. त्यानंतर ज्ञानप्रकाश. ज्ञानप्रकाश हे 1889 ला कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी स्थापन केलेलं आहे. आणि समाचार चंद्रिका हे भवानी चरण बंडोपाध्याय, भवानी चरण बंडोपाध्याय यांनी 1822 मध्ये सामाजिक सुधारणांना विरोध, म्हणजे जे ब्रिटिश आपल्याकडे सामाजिक सुधारणा करत होते ते आणि जे सतीबंदीसाठी प्रयत्न चालले होते ते, ह्या दोन्हीचा विरोध केला होता ह्या समाचार चंद्रिकामधनं आपले भवानी चरण बंडोपाध्याय यांनी. ओके. म्हणजे आपल्याला वृत्तपत्र कुठले कुठले आहेत राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीतील ते सुद्धा महत्वाची माहित असली पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता पंडिता रमाबाई, जोड्या लावा. पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे, जानक्का शिंदे. तर पंडिता रमाबाईंनी, बघा हा रिवाईज जर तुम्ही प्रिव्हियस इयरचे जर त्या वेळेला प्रश्न वाचले असले तर हे तुम्हाला लक्षात आलं असतं की पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केलेली आहे. म्हणजे अच तीन असल्याला फक्त एकच पर्याय आहे याच्यामध्ये. 3, 4 आणि 1, 2 म्हणजे रमाबाई रानडेंनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. त्यानंतर ताराबाई शिंदेनी स्त्री पुरुष कलना ग्रंथ लिहिला. आणि जानका शिंदे यांनी निराश्रित सेवा सदन हे केलं. आता स्त्री पुरुष तुलना हा जो ग्रंथ लिहिला ताराबाई शिंदेनी हा 1882 ला लिहिला होता. त्यानंतर शारदा सदनची जी आहे स्थापना ती 1889 मध्ये मुंबईमध्ये केली होती पहिल्यांदा. बरोबर आहे. मुंबईमध्ये शारदा सदनची पंडिता रमाबाईंनी स्थापना केली होती आणि तो परत पुण्यात 1890 ला, पुढच्याच वर्षी म्हणजे 1890 ला पुण्यात स्थलांतरित झाला होता. ओके. म्हणजे आपल्याला महत्वाच्या ज्या लेडीज आहेत स्वातंत्र्य चळवळीतल्या, त्यामध्ये समाज सुधारणेसाठी ज्यांनी काम केलं त्याच्या अनुषंगाने हा प्रश्न विचारला होता आणि त्याची माहिती आपल्याला असणं अपेक्षित होतं. ह्यामध्ये आता बघा पंडिता रमाबाईंचं जे कार्य आहे त्याबद्दल सखोल माहिती आपण घेतली पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सन 1889 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या परमहंस सभेचा खालीलपैकी कोणत्या सुधारणांवर भर होता? 1889 मध्ये प्रश्न विचारलाय, मुंबई येथे स्थापन झालेल्या परमहंस सभेचा खालीलपैकी कोणत्या सुधारणा? परमहंस सभा 1849 ला स्थापन झाली. आणि कुठली होती ती? गुप्त सभा होती. बरोबर आहे. कोणी स्थापन केली होती? तर दादोबा पांडुरंग तरखडकर. गुप्त सभा होती. आणि काय होतं ह्याचं महत्वाचं म्हणजे जातीभेद नष्ट करणे. आणि ह्या पर्यायामध्ये बघा एक प्रश्न उत्तर आहे, क नावाचा पर्याय आहे की जातीबंध तोडणे, जाती बंधने तोडणे. कारण तिथं बघा अस्पृश्यांच्या हातनं पाणी पिणं होतं. त्यानंतर पाव खाणे होतं. त्यानंतर मुस्लिमांच्या आणलेल्या गोष्टी सेवन करणं होतं. असे वेगवेगळे त्यामध्ये बंधन घातले होते. मग त्यालाच त्या परमहंस सभेचा सदस्य व्हायला येत होतं. त्यामुळे ह्याचं मूळ
कोणत्या सुधारणावर भर होता तर जाती बंधने तोडणे फक्त एवढंच उत्तर आहे. विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, मूर्तीपूजा अमान्य असलं तिथं काही विषय नव्हते. त्यामुळे आता बघा ही एक ब्राह्मण सभा झाली, त्यानंतर सत्यशोधक समाज असेल, प्रार्थना समाज असेल, ह्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला प्रिलिमसाठी करणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, भारतीय कामगार वर्गाचा उदय व कामगार चळवळी याविषयी जोड्या लावा. नारायण मेघोजी लोखंडे, महात्मा गांधी, बी.पी. वाडिया, लाला लजपत राय. आता नारायण मेघोजी लोखंडे ह्याच प्रश्नपत्रिकेमध्ये बघा वर प्रश्न आलाय, नारायण मेघोजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रात कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली. बघा त्याच प्रश्नपत्रिकेमध्ये परत 3-4 प्रश्न सोडून जोड्या लावायला सुद्धा तो प्रश्न विचारला. म्हणजे आपल्याला हिथंच त्या दोन्हीवर तुम्ही क्लिअर करू शकता की नारायण मेघोजी लोखंडे दीनबंधू वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न मांडले. हे दोन्ही तिथंच तुम्हाला टॅकल होऊ शकतात प्रश्न. म्हणजे उत्तर काय आहे इथं? पर्याय 4 आहे. मग ह्यामध्ये 2 पर्याय दिले आहेत, चे 4. एक नंबरला सुद्धा दिलाय, 9 नंबरला 4 नंबरला पण दिला. म्हणजे हे 2 पर्याय असेच कट होऊन गेले. ओके. त्यानंतर महात्मा गांधींनी अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनची स्थापना केलेली होती. कधी केली होती? तर 1918 मध्ये. अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनची गांधीजींनी 1918 मध्ये स्थापना केलेली होती. त्यानंतर बी.पी. वाडिया, मद्रास लेबर युनियन. म्हणजे एवढे 2 पर्याय जरी आपल्याला आले, 4-3, हे फक्त इथंच आहे क्रम पहिल्या 1 नंबरच्या पर्यायामध्ये. त्यावरूनच आपलं उत्तर क्लिअर होऊन जाते. मग बी.पी. वाडिया, मद्रास लेबर युनियन या कामगार संघटनेची स्थापना केली. हे केली होती 1918लाच. आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष म्हणजे आयटेकचे पहिले अध्यक्ष हे लाला लजपत राय होते. आयटेकचं पहिलं अधिवेशन कुठे झालं होतं? 1920ला. 1920ला झालं होतं. आणि ही संस्था आयटक ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाची संलग्न संस्था आहे. ओके. आणि ह्या बी.पी. वाडिया यांच्या बरोबर एक सेल्वापती चेट्टियार, बी.पी. वाडिया यांच्या बरोबर एक सेल्वापती चेट्टियार हे सुद्धा होते. ह्या दोघांनी मिळून हे मद्रास लेबर युनियन या कामगार संघटनेची स्थापना केली होती. म्हणजे आपल्याला ह्या प्रिलिमच्या अनुषंगाने कामगार चळवळीचा सुद्धा अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्याच्यावर तुम्ही हे दिलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर मग पुढचा प्रश्न आहे, वसाहतवादाचे भारतीय जीवनावर झालेले परिणाम संबंधित खालील विधान कोणी मांडले? 4 विधानं दिलेत आणि खाली मग पर्याय उत्तर दिलेत. हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली. आर्थिक निस्तारणामुळे जगातील सर्वात समृद्ध भारत देशास दरिद्री बनवले आहे. त्यानंतर क विधान होतं, भारताचे आर्थिक शोषण हे खंडणीसारखे आहे आणि हाती तलवार धरून आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आली. ह्याचा जर व्यवस्थित लक्ष दिलं असतं ना, तर लगेच ह्याचं उत्तर आलं असतं. हाती तलवार धरून आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आली असंही कोणी म्हणलं असेल तर कुठला तरी इंग्रजच असेल ना, कारण तेच आपल्या इथे येऊन व्यापार करत होते. त्यामुळं हा कुठला तरी ब्रिटिश असणार आहे. मग ह्या ड मध्ये एकाच ठिकाणी फक्त ब्रिटिश दिलाय, कुठला? सर जॉर्ज ऑगडेन हे 3 नंबरच्या पर्यायामध्ये. म्हणजे डोळं झाकून जरी तुम्ही ह्याला क्लिक केलं असतं तर ते उत्तर बरोबर आहे. कारण हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली हे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी म्हणलेलं होतं. त्यानंतर आर्थिक निस्तारणाबाबत उल्लेख आपल्या रमेशचंद्र दत्त यांनी केला होता. आणि भारताचे आर्थिक शोषण हे खंडणीसारखं आहे, न्यायमूर्ती रानडे म्हणले. आणि मग आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आलेली आहे हे सर जॉर्ज ऑगडेन म्हणलेले आहे. त्यामुळे हा पर्याय आहे. म्हणजे जरी आपण जरा आपलं टेम्पर न हलवता जरा व्यवस्थित लक्ष देऊन जर प्रश्न वाचला तर हे प्रश्नाला अभ्यासाची पण काय गरज नव्हती. हे एक कॉमन सेन्सचाच प्रश्न होता. त्यानंतर पुढचा प्रश्न, दादाबाई नौरोजींच्या मते टिंबटिंबचे निस्सारण होते, परंतु तेच जर भारतात गुंतवले तर मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास पाहावयास मिळाला असता. गाळलेल्या जागा मिळते तर कशाचं निस्तारण होतं दादाबाई नौरोजींच्या मते असं विचारलेलं आहे. तर आपल्याला पर्याय दिले होते, हस्तोद्योग उत्पादन, भारतीय चलन, कापसाचे संपूर्ण उत्पादन आणि संभाव्य अधिशेष.
आता ह्याचा सुद्धा कॉमन सेन्स उत्तर आहे. हस्तोद्योग उत्पादनाचं हस्तांतरण आहे का, तर नाही, कारण आपल्या इथंच हे हस्तोद्योग उत्पादन चालायचे. त्यानंतर कापसाचे संपूर्ण उत्पादन, कापूस तिकडे न्यायला जायचा. पण हे तर प्रश्नामध्ये विचारा बघा, तेच भारतात गुंतवले. कापूस कसा आपल्या इथं गुंतवायचा? मग भारतीय चलनाचा विषय नव्हता. तर जो नफा आहे, नफा, ह्या नफ्याच्या स्वरूपात म्हणजे पोटेन्शियल सरप्लस म्हणजेच नफा, हे ब्रिटिश काय करायचे, जो नफा याचा त्या नफ्यातनं अधिकाधिक गुंतवणूक म्हणजे नफा तिकडे ह्याला घेऊन जायची ब्रिटनला. आणि तिकडून जो माल आहे तो आपल्या इथे विकायचे आणि इथनं आपल्याकडून पैसा तिकडे न्यायचे. म्हणून दादाबाई नौरोजी म्हणले होते, हाच जर नफा आहे, हा नफा जर त्यांनी हिथंच गुंतवला आपल्या हिथंच, तर आपल्या इथला बिझनेस वाढेल आणि आपण समृद्ध होऊ. म्हणून हा प्रश्न आपल्याला अनालिटिकल होता. ह्याच्यामध्ये विचारायला आपण जरा जरी विचार केला असता तरी आपल्या लक्षात आलं असतं की संभाव्य अधिशेषाबाबत दादाबाई नौरोजींनी ते बोललं होतं. कारण व्यापार हा नफा जर गुंतवला तरच व्यापार वाढतो ना. मग त्यानंतरच मग आर्थिक विकास पाहावयास मिळतो. दादाबाई नौरोजींच्या मते संभाव्य अधिशेषाचे निस्सारण होते. हे जो उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. त्यानंतर ब्रिटिश काळात शेतीच्या व्यापारीकरणामुळे पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या उत्पादनात वाढ झाली? आता बघा, ब्रिटिश काळात शेतीचं जे व्यापारीकरण झालं, ह्याच्यामध्ये नगदी पिकांना महत्व दिलं गेलं. कारण जे कॅश क्रॉप असतील ते लगेच, जे कच्चा माल म्हणून वापरा येतील आणि त्याच्यावरून लगेच पैसे भेटतील, असे कॅश क्रॉप. बघा आता ह्याच्या पर्यायामध्ये जरी वाचलं तरी हा सुद्धा एकदम कॉमन सेन्सचा भाग आहे की ताग आणि नीळ हे कॅश क्रॉप आहेत. ऊस कापूस कॅश क्रॉप आहेत. तंबाखू कॅश क्रॉप आहे. तर बघा यामध्ये चहा आणि गहू दिलं, तर गहू हे कॅश क्रॉप आहे का, उत्तर नाही. आणि इतिहास ज्या वेळेला आपण वाचतो त्यावेळेला गव्हाच्या उत्पादनावर कर लागला वगैरे असं कुठंच आपल्याला वाचायला मिळत नाही. तर चहा, ताग, नीळ हे जे लावायची सक्ती केली होती हे आपण वाचतो. त्यामुळे हा कट केला तर बाकी सगळं बरोबर आहे. कड हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता? आता हे फक्त शब्दांचा खेळ केलेला आहे. तर कैसर ए हिंद, पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता? कैसरी हिंद. हे तर पुढे दिलाय बघा, कैसरी हिंदू. असं काही विषय नाही. इंडियन सुपर लेडी असा कुठला किताबच नव्हता. आणि कैसरी लेडी असं काही नाही. तर कैसरी हिंद हा दिला होता. मग आपल्याला ह्या अनुषंगानं इतर सुद्धा कुठल्या लेडीजला असा कुठला वेगळा किताब दिलाय का? किंवा आपल्या बघा समाजसुधारकांना राव बहादूर पदवी दिली जात होती. जस्टिस ऑफ पीस आपण कोणाकोणाला दिलेली आहे. म्हणजे हे सुद्धा अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यानंतर आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण होता? तर बाबा भांड, बिजनिया, कजर सिंग आणि तंट्याबिल. जर तुम्ही गाठाळ सरांचं पुस्तक वाचलेलं असलं तर त्यात त्यांनी सरळ दिलेलं आहे बघा, तंट्याबिल्ल हे जो उत्तर आहे, ज्याला आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक म्हणलं जातं. त्यालाच ह्या तंट्या बिल्ललाच ना तंट्या मामा, त्यानंतर भारतीय रॉबिन हुड असं म्हणलं जातं. ह्या तंट्या बिल्लांनी 1857च्या उठावामध्ये आहे ना तात्या टोपेंना पाठिंबा दिला होता. तात्या टोपेंच्या बरोबर त्यांची भेट झाली होती. त्यांना आपले आदिवासी त्यांच्या लढायला त्यांनी पुरवले होते. आणि हे तंट्या बिल्लाचे एवढी दहशत माजली होती की त्यासाठी ब्रिटिशांना सेपरेट तंट्या ब्रिगेड नावाचं पोलीस तयार करायला लागलो. म्हणजे ह्याच्याबद्दल आपण तंटे बिल्ल. आता ह्या प्रश्नानुसार मग तुम्ही कजर सिंग नाईक कोण होते, त्यानंतर बिजनिया कोण आहे, बाबा भांड कोण आहे, याबद्दल थोडी थोडी माहिती घेतली पाहिजे. ह्याचं उत्तर फक्त एवढंच आहे. आता कजर सिंग नाईक हे भिल्लांचे नेते होते. त्यानंतर बाबा भांड हे कादंबरीकार आहे. ह्याने तंट्या भिल्लावर पुस्तक लिहिलेले आहे बाबा भांड यांनी. त्या अनुषंगाने त्याने तर ऑप्शन मध्ये तो ऑप्शन टाकलेला आहे. तर याचा सुद्धा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. त्या पुढचा प्रश्न होता, नागरी उठावांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रदेशातून झाली? आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा जे इंग्रजांनी सत्ता स्थापन केलेली आहे ती काबीज सुरुवात पूर्ण केलेली आहे, तर बंगालपासूनच काबीज करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं जे पहिले उठावाला सुरुवात झाली ती त्याच भागात होणार आहे, बंगाल आणि बिहार.
हे एकदम सिंपल आणि कॉमन सेन्सचा प्रश्न होता की सिव्हिल रेबिलियन बिगॅन फ्रॉम विच द फॉलोइंग रिजन. तर हे बंगाल आणि बिहार. आणि ज्या वेळेला आपण एरियाने आहे म्हणजे बंगाल प्रांतातले, दक्षिण प्रांतातले, पश्चिम महाराष्ट्र भारतातले उठाव बघू, त्यावेळेला आपल्याला सगळ्यात जास्त कुठं सिव्हिल रेबिलियन झालेले दिसते ते तर बंगाल बिहारमध्ये ते आपल्याला येईलच त्यावेळेला. म्हणजे आपल्याला ह्या अनुषंगानं ते सगळे उठावात सुद्धा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता विवरणावरून. हा एक आयोगाचा महत्वाचा आवडता प्रश्न. विवरणावरून स्त्री मुक्तीसाठी कोणी कार्य केले ते ओळखा. आता असं सुद्धा हे चार पर्याय दिलेले आहेत, पण ह्याच्या व्यतिरिक्त एक चार स्टेटमेंट, तीन स्टेटमेंट देऊन व्यक्ती कोण असं सुद्धा आपल्याला ओळखा. त्यामुळं आपल्याला एखाद्या व्यक्तीचं ज्याने काम केलंय त्यामध्ये त्याचं एक चित्र आपण तयार करून ठेवलं पाहिजे. त्याच्या संबंधी अशी अशी माहिती आहे ज्याच्यावरून आपल्याला तर तशा प्रकारचा प्रश्न प्रिलिम मध्ये विचारला तर त्या आपल्याला त्याचं उत्तर देता येतं. आता ह्याचं शारदा या लोकप्रिय नाटकात बालविवाहाचा प्रश्न मांडला. हंटर कमिशन पुढे स्त्री शिक्षणाची स्थिती आकडेवारीसह प्रभावीपणे मांडली. त्यानंतर विधवा स्त्रियांसाठी शारदाश्रम ही संस्था काढली आणि माझे पुराण हे आत्मचरित्र लिहिले. आता महत्वाचं म्हणजे ह्यातलं जर रमाबाई, पंडिता रमाबाई वाचलेला असेल तर विधवा स्त्रियांसाठी शारदाश्रम काढला. कोणी काढला होता? तर पंडिता रमाबाई यांनी काढला होता. बरोबर आहे. हंटर कमिशन पुढं स्त्री शिक्षणाची आकडेवारी प्रभावीपणे मांडली. बरोबर आहे. आता ह्या दोन्हीमध्ये कन्फ्युजन करायसाठी आयोगाने आपल्याला तसं दिलेलं आहे बघा. विधवा स्त्रियांसाठी शारदाश्रम ही संस्था स्थापन केली. आणि दुसरं म्हणजे हंटर कमिशन पुढे स्त्री शिक्षणाची स्थिती आकडेवारीसह प्रभावीपणे मांडली. आणि शारदा ह्या दोन जर विधानांचा तुम्ही विचार केला ना, तर हंटर कमिशन पुढं स्त्री शिक्षणाची आकडेवारी कोणी मांडली होती तर पंडिता रमाबाईंनी मांडली होती. त्यांनी हंटर कमिशन पुढे साक्ष दिलेली होती. म्हणजे हंटर कमिशन पुढे कोणी कोणी साक्ष दिली आणि कोणी कोणी काय काय मांडले हे सुद्धा आपण माहित असलं पाहिजे. मग इथं असं एकाच ठिकाणी आहे, पंडिता रमाबाई पुढे. आता शारदाश्रम मध्ये रमाबाई रानडे ह्यांनी शारदाश्रम स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांनी त्यामध्ये भाग पण घेतलेला होता. आणि त्याच्या पुढे जर ते माहीत नसेल तर माझे पुराण ह्यावरनं सुद्धा आपल्याला हे जे उत्तर येतं. आत्मचरित्र हे आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे ज्यांनी महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याशी त्यांचं लग्न झालं होतं. त्यानंतरनं ह्यांनी त्यांचे जे आयुष्यातले अनुभव वगैरे आहेत, प्रसंग आहेत, त्या अनुषंगानं लिहिलेलं पुस्तक आहे. मग ह्यावरनं ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे ह्या चारच्या चार वाक्य माहीत असायची गरज नाही. ह्यातला आपल्याला एखादा जरी वाक्य परफेक्ट असला तरी आपण पर्यायामध्ये त्या प्रश्नापर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर 1857च्या उठावाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? आता बघा, भोरचे पंत सचिव चिमणाजी रघुनाथ प्रथम यांनी रंगो बापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले. केले का? तर हो, बरोबर. जर वाचन आपण 1857च्या उठावाचं केलं असलं तर आपल्याला कळलं की हे असं झालेलं होतं. त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. मग आता बरोबर असलेलं कुठले आहेत? फक्त दोनच पर्याय आहेत. मग इथं ह्या दोन पर्यायाकडे बघायचं सुद्धा नाही. क, ड आणि क. बरोबर आहे. मग ह्यातनं क तर बरोबर आहे, कारण दोन्हीकडे हा पर्याय उपलब्ध आहे. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील चेमासाहेब उठावात सामील झाले. आता दुसरा नंबरचा पर्यायावर ह्या प्रश्नाचं उत्तर ठरणार आहे. ते बरोबर आहे. म्हणजे ब तर चूकच होते ठरते. आता ह्या पर्यायात जर तुम्ही दोन्हीकडे ब नाही, त्यामुळे हे चूकच आहे. नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला होता. नव्हता तर बाकाबाईने तिथं सज्जड दम दिला होता तिथल्या त्यांच्या दरबारात वगैरे, की जर कोणी पाठिंबा दिला तर मी त्यांना इंग्रजांच्या हवाली करेल म्हणून तिनं स्वतःच्या मुलाला सुद्धा दम दिला होता. त्यांचा जो सीताराम पंत म्हणून मुलगा होता त्याला त्याने दम दिला. त्यामुळे बाकाबाईनं बंडवाल्यांना पाठिंबा दिला होता का? तर नाही, काही संबंध नाही. त्यामुळे हे चुकीचं आहे. आणि क ह्यात बरोबर ठरते. आणि शेवटचं रंगो बापूजी गुप्तेंचे चिरंजीव सीताराम पंत आणि सावंतवाडीचे रामजी शिरसाट यांनी उठाव केला, हे पण बरोबर आहे. मग हे क ड हे पर्याय त्याचं बरोबर आहे. मग ह्याचं आपल्याला अनालिसिस करताना एक जरी चुकीचं आहे, ब तर चुकीचंच होतं. बाकाबाईनं बंडवाल्यांना पाठिंबा दिलेलाच नव्हता. बाकाबाईनं सरळ सरळ विरोध केलेला होता. म्हणजे 1857च्या उठाव आपल्याला
ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला कळते की 1857चा उठाव आपल्याला एकदम सखोल वाचावा लागणार आहे. त्याला अभ्यास करावा लागेल. त्यानंतर मग पुढची प्रश्नपत्रिका आहे 2022 ची. 2022 मध्ये पहिला प्रश्न विचारला होता, भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासासाठी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर पहिलं विधान आहे, सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसीच्या काळात निर्माण केले गेले. बरोबर आहे. त्या लॉर्ड डलहौसी मध्येच पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट 1854 साली बनलं होतं. त्यानंतर लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि जॉन शोरच्या काळात रस्त्याच्या बांधकामासाठी मोठी चालना मिळाली. आता जॉन शोर आणि लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळाचा काही संबंध नाही. रस्ते बांधकामासाठी चालना मिळायची. तर रस्ते बांधकामासाठी जे चालना तुम्ही आपल्याला एक महत्वाचे जे व्हॉइसरॉयनी गव्हर्नर जनरल अभ्यास करायचे ते केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बेंटिकच्या काळामध्ये रस्त्यांच्या बांधकामाला मोठी चालना मिळाली होती. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. म्हणजे आता जर आपण ऑप्शन मध्ये गेलो तर बी चुकीचे असलेले तिन्हीच्या तिन्ही पर्याय कट होऊन जातात आणि एकच पर्याय राहतो, तो म्हणजे ए, 2 नंबरचा ए आणि डी बरोबर. म्हणजे रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉड गेजचे मार्ग बांधण्यात आले, हे पण चुकीचं वाक्य आहे. आणि नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षाची रस्ता सुधार योजना सादर केली, तर हे बरोबर आहे. 1943 ते 1963 अशी 20 वर्षाची रस्ते सुधार योजना नागपूर परिषदेने सादर केली. ते म्हणजे अ आणि ड बरोबर असलेला 2 नंबरचा पर्याय. त्यानंतर योग्य जोड्या लावा. 1890 मुंबई गिरणी कामगार संघटना. त्यानंतर 1918 अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन. आता मगाशी पण झालेला आहे. अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन कोणी स्थापन केलेले आहे? तर महात्मा गांधींनी. ओके, मग बीच 3 असलेले पर्याय किती आहेत? तर 3 दिलेत. म्हणजे ह्यातला एकच पर्याय कट होतोय आपल्याला. बरोबर आहे. आता मद्रास लेबर युनियन. मद्रास लेबर युनियन कोणी? बीपी वाडिया आणि त्यांच्या बरोबर एक चेट्टियार म्हणून सुद्धा होते. मग सांगितलं तुम्ही तुम्हाला चेट्टियार या दोघांनी मिळून ही मद्रास लेबर युनियन 1918 स्थापन केली होती. म्हणजे च 2 असल्याला एवढाच पर्याय 2 नंबरचा. ओके, मग एवढ्यातच उत्तर होऊन जातं. म्हणजे एच आपल्याला येत आहे 4. म्हणजे 1890 मध्ये मुंबई गिरणी कामगार संघटना, नारायण मेघोजी लोखंडे. आणि 1920 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचा अध्यक्ष कोण होतं? तर लाला लजपत राय. म्हणजे त्याच प्रश्नपत्रिकेमध्ये 2-3 वर्षांना काही काही प्रश्न रिपीट पण केलेले आहेत. त्यामुळं PYQ करणं हे मस्टच आहे. ते PYQ मधले सगळे प्रश्न तोंडपाठच असले पाहिजेत आपण. त्यानंतर 28 वा प्रश्न की काँग्रेस अधिवेशनाचे स्थळ व त्याच्या अध्यक्षांची नाव बघा. मगाशी आपल्याला प्रश्न आला होता की मुंबईमध्ये कुठली कुठली अधिवेशनं झाली. आता त्या अनुषंगाने पुढं आपल्याला प्रश्न आलाय की काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणजे आता आपली महत्वाची म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काँग्रेसचे अधिवेशन झालेत ते जे कुठं कुठं झाले, स्थळ, वर्ष आणि अध्यक्ष एवढं तर आपण पाठ केलंच पाहिजे. आता ह्याचं बघू आपण. 1885 ला मुंबईला झालं होतं व्यमेशचंद्र बॅनर्जी. अच 3 असणारे 3 पर्याय आहेत. मग एक पर्याय कट होऊन जाईल. त्यानंतर दुसरे काँग्रेसचे अधिवेशन झालं होतं कलकत्त्याला. त्याचे अध्यक्ष होते आपल्याकडे कोण? तर दादाभाई नौरोजी. ओके, दादाभाई नौरोजी. म्हणजे 2 च 4 असणारे 2 पर्याय आहेत. हा एक पर्याय कट होऊन गेला. तिसरं होतं मद्रास अधिवेशन. मद्रास अधिवेशन 1887 मध्ये बदरुद्दीन तय्यब यांच्या अध्यक्षतेखाली. तर मग सी च 2 असणारा एकच पर्याय म्हणजे 2 नंबरचा पर्याय हे आपलं उत्तर आहे. आणि 4 नंबरचं जे अधिवेशन झालं होतं अलाहाबादला ते जॉर्ज युल. हे आपल्याकडे झालेली अधिवेशनांचा आपण अभ्यास करणार आहे. त्यानंतर 1847 मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली होती? बरोबर आहे. तर अशी मागणी 1847 मध्ये कोणी केली होती? ही मागणी येण्याचं कारण काय होतं? तर कापूस उत्पादन करणारे जे विभाग होता आपल्याकडं खानदेश, बेरार हा जो प्रदेश आहे, इथं कापूस उत्पादन व्हायचं आणि त्यावेळेला बैलगाडीनं कापसाची वाहतूक व्हायची. मग बैलगाडीनं कापसाची वाहतूक होताना तो कापूस खराब होणे, त्याला घाण चिकटणे वगैरे आणि त्यात बैलगाडी लय वेळ खाऊ होते. त्यामुळं मग इथे जर रेल्वे सुरू केली तर वेळ पण वाचेल आणि कापूस सुद्धा एकदम स्वच्छ स्थितीत
आपल्याला भेटेल असं इंग्रजांचं मत होतं. त्यामुळं ह्याची जी पहिल्यांदा मागणी केली होती, ब्राईट नावाचा इंग्रज होता, त्याने केलेली होती. ओके, ब्राईट नावाचा. त्यानंतर ना पुढचा प्रश्न आहे की 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली? 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली? तर 1935चा जो आपला कायदा आहे, हा आपल्याला डिटेल करावा लागणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे चार्टर्ड ऍक्ट आहे. त्या अनुषंगाने आपण 1833चा आहे, 1813चा आहे, 1793चा आहे, हे सुद्धा चार्टर्ड ऍक्ट आपल्याला करावं लागणार आहेत. तर ह्या 1935च्या शासन कायद्यामध्ये आपण बघूया. तर फेडरल कोर्टाची स्थापना करायची सुद्धा तरतूद होती. 1937 मध्ये फेडरल कोर्ट स्थापन झालं. त्यानंतर मग फेडरल रेल्वे ऑथॉरिटी, हे तर ऑथॉरिटी शब्द पाहिजे, ऑथॉरिटीची स्थापनेची तरतूद होती, ते पण झालेले आहे. म्हणजे ह्या ए आणि सी दोन्ही पण झालेलं आहे. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ह्याची सुद्धा तरतूद होती आपल्या ह्याच्यामध्ये 1935च्या कायद्यामध्ये. आणि 1 एप्रिल 1935 ला स्थापना पण झालेली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची. मग हाय कमिशनर, आता हाय कमिशनरचं पद कुठं होतं? 1919च्या कायद्यामध्ये. त्यामुळं हा पर्याय नव्हता. मग डी डिलीट केलं तरी आपल्याला डिलिशन ह्याचं उत्तर येत होतं एबीसी, हाय कमिशनर, 1919चा कायदा. मग अशा आपण त्याचं उत्तर बघितलं होतं. ओके, म्हणजे असं डिलिशन मध्ये सुद्धा आपल्याला जाऊन उत्तर काढता येईल. त्यानंतर ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालील कोणता उद्देश होता? तर ब्रिटिशांचं भारतामध्ये व्यापार करायचं एकच कारण होतं, की त्यामध्ये त्यांना पैसा भेटत होता. आणि मग त्यांचं धोरणच पुढं असं होतं की जास्तीत जास्त पैसा मिळवणे, म्हणजे जास्तीत जास्त नफा मिळवणे. त्यामुळंच मग पुढे आपल्याकडं शेतकऱ्यांचे उठाव वगैरे अशा गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळं ह्याच्यामध्ये एकमेव उद्देश कुठला होता ब्रिटिशांचा अर्थव्यवस्थेचा? तर जास्तीत जास्त नफा. फक्त बी हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 32 नंबरचा प्रश्न आहे बघा, बाहू दाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते? परत समाज सुधारकावर प्रश्न गेलेला आहे. बरोबर आहे. कशाचे पुरस्कर्ते होते? मग तिथं आपल्याला उत्तर दिलेलं आहे स्त्री पर्यायामध्ये, स्त्री, वृद्धाश्रम, सामाजिक भेदभाव, विधवा पुनर्विवाह, ख्रिस्ती धर्म. तर हे जर सुद्धा डिलेशन जर आपण गेलो तर ख्रिस्ती धर्माचा संबंध आहे. त्यानंतर सामाजिक भेदभावावर सुद्धा त्यांचा विषय नव्हता. स्त्री वृद्धाश्रमाचा काय संबंध आहे? विधवा पुनर्विवाह वर बहुदाजी लाड विधवा पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते. ज्या वेळेला 1869 मध्ये वेणुबाई विधवा, वेणुबाई आणि वेणुबाई आणि पांडुरंग करमरकर यांचा विवाह झाला. त्या विवाहाला हे भाऊदाजी लाड उपस्थित होते आणि त्यांनी त्या विवाहाला पाठिंबा दिला होता. त्यामुळं हे विधवा पुनर्विवाहाचे भाऊदाजी लाड पुरस्कर्ते होते. त्यानंतर 33 नंबरचा प्रश्न आहे, परत योग्य जोड्या लावा. आचार्य बाळशास्त्री जांभेकर, त्यानंतर दुर्गाराम मंछाराम दामोबा पांडुरंग, त्यानंतर अॅनी बेझंट आणि केशवचंद्र सेन. बघा आता, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे जर तुम्ही चरित्र वाचलं असाल तर त्यांच्या काळामध्ये श्रीपदी शेषाद्री प्रकरण, शेषाद्री प्रकरण घडलं होतं. त्या प्रकरणाशी त्यांचा संबंध होता. म्हणजे ह्यामध्ये एक श्रीपती, शेषाद्री प्रकरणामध्ये श्रीपती आणि अजून एक त्याचा भाऊ, असे दोघ जण ख्रिस्ती मिशनरांच्या शाळेमध्ये शिकत होते. आणि त्यापैकी मग अं, त्याचा मोठा भाऊ श्रीपतीचा ते ह्यांच्यामध्ये त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला. आणि मग दुसऱ्या ह्याने श्रीपतीनं ख्रिस्ती धर्म स्वीकारू नये म्हणून बाळशास्त्री जांभेकरांनी त्याच्या वडिलांमार्फत कोर्टाकडून ताबा मिळवला आणि त्याचं शुद्धीकरण करून परत आपल्या धर्मामध्ये घेतलं. मग हा ह्याच्याबद्दल जर आपल्याला माहित असतं तर आपण लगेच ए ला 2 जोडलं असतं. आणि त्याच्यानुसार जर खाली पर्यायामध्ये बघितलं तर एकच ऑप्शन आहे 2 नंबरचा, की आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्त्री मिशनरांच्या ताब्यात गेलेल्या श्रीपदी शेषाद्री परळीकर यांचे शुद्धीकरण केले. दुर्गाराम मच्छाराम दादोबा पांडुरंग यांनी सुरत येथे मानवधर्म सभेची स्थापना केली होती. इथं नारायण आणि श्रीपदी शेषाद्री असे 2 प्रकार, 2 जण होते. नारायण आणि श्रीपदी शेषाद्री. नारायणाचं पहिल्यांदा हे झालं होतं, धर्म परिवर्तन.
त्यानंतर अॅनी बेझंट यांनी सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केलेली आहे. आणि केशवचंद्र सेन यांनी नॉर्मन स्कूल व विक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना केली आहे. त्यानंतर पुढे संथाळांच्या उठावाबाबत खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? बघा, आपण फ्लो मध्ये बरोबर आहेत असं वाचून जातो, पण असं नाही. तर चुकीची कोणती विधान आहेत ते विचारलेलं आहे. तर संथाळांच्या आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रिव्ह्यू मध्ये देण्यात आलेली आहे असं पहिलं विधान आहे. दुसरी, संथाळांनी सत्याचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला, निर्णय घोषित केला, तर हे बरोबर आहे. कारण संथाळांचे उठाव जे आहेत ते 1855-56 मध्ये झालेले होते. आणि ह्याचं जे नेतृत्व केलं होतं ते कोणी केलं होतं? सिधू आणि कान्हू. सिधू आणि कान्हू, मग त्यांच्या बरोबर चांद भैरव, त्यानंतर दोन बहिणी होत्या, एक फुलो आणि जानू. एवढ्या सगळ्यांनी ह्या सिधू कान्हू बरोबर ह्या संताळांच्या उठावामध्ये भाग घेतलेला होता. त्यामुळं त्यांनी पहिल्यांदा घोषणा केली की आम्ही सत्याचं राज्य आणणार आहे, म्हणजे सत्याचं राज्य स्थापन करणार आहे. तर हे वाक्य बरोबर आहे, बी. मग आता पर्यायामध्ये जर गेलो आपल्याला, तर चुकी जी आपल्याला विचारले बी तर कसं आहे, बरोबर आहे. त्यामुळं हा पर्याय कट होतो. त्यानंतर हा सुद्धा कट होतो. आणि एबीसी बी चुकीचं आहे का? तर नाही, बी बरोबरच आहे. मग विधान कुठली चुकीची येत आहे? तर ए आणि सी. म्हणजे तुम्हाला सगळंच माहित असावं असं काही इथं नियम नाही. तुम्हाला जर सत्याचे राज्य स्थापन कॉमन सेन्स न संताळाने सत्याचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घोषित केला केला असू शकतो. त्यामुळे हे बरोबर कारण संताळ वगैरे हे सगळे ब्रिटिशांच्या ज्या पॉलिसी होत्या त्यानं अडचणीत आलेले होते. त्यामुळे त्यांनी ही घोषणा केली होती. ए आणि सी ही चुकीची आहेत. म्हणजे संत्र्याच्या आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रिव्ह्यू मध्ये आलेली आहे का? तर नाही, हे चुकीचं उत्तर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संत्र्याचा पुढारी कान्हू विश्वासघाताने पकडला गेला, तर कान्हू नाही, तर सिधूला विश्वासघाताने पकडलो. त्यामुळे फक्त शब्द बदल करून हे वाक्य दिलेलं आहे. ए आणि सी चुकीचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील गुप्त संघटनाचे संघटन त्यांच्या कार्यक्षेत्राच्या जोड्या लावा. बघा, श्रीधर परांजपे, सिद्धनाथ काणे, त्यानंतर दादासाहेब खापर्डे आणि गंगाधर देशपांडे. बघा, गंगाधर देशपांडे कुठं? कर्नाटक. कर्नाटक भाग कशाशी संबंधित आहे? मग त्यातलं कुठलं आहे? तर बेळगाव. ह्यांना मगाशी आपण मागचा जर प्रश्नामध्ये त्याचं अनालिसिस केलं तर ह्या गंगाधर देशपांडेंनाच कर्नाटकचा सिंह, कर्नाटकचा सिंह किंवा खादी भगीरथ म्हणायचे, खादी भगीरथ. ओके, मग देशपांडे हे बेळगाव. म्हणजे ड च दोन असलेला एकच पर्याय आहे, पर्याय क्रमांक. त्यानुसार तुम्ही डायरेक्ट उत्तर देऊ शकता. मग श्रीधर परांजपे काय? वर्धा आणि नागपूर इथं त्याने गुप्त काम केलेलं आहे. त्यानंतर सिद्धनाथ काणे यांनी यवतमाळमध्ये, आणि दादासाहेब खापर्डे यांनी अमरावती. त्यानंतर पुढचा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांनी पुढीलपैकी कोणते वृत्तपत्रे संमतीत होते गोपाळ गणेश आगरकरांशी? तर केसरी व मराठा, वराड समाचार, सुधागरक आणि स्वराज्य. हे तीन दिलेले आहे. चार पर्याय दिले आहेत. तर केसरी आणि मराठामध्ये तर होतेच, कारण ते ज्या वेळेला लोकमान्य टिळकांच्या बरोबर त्यांनी काम केलं त्यावेळेला हे केसरी आणि मराठा सुरू केले होते. त्यानंतर वराड समाचार हे गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केलेलं होतं. आणि ज्या वेळेला केसरी हे टिळकांपासून वेगळे झाले त्यावेळेला त्यांनी सुधारक चालू केलं होतं. आता सुधारक हे जे स्वराज्य विचारलंय ना, हे स्वराज्य 1921 ला सुभाषचंद्र बोस यांनी सुरू केलेलं आहे. त्यामुळं हा चुकीचा आहे. डी वाला काढलं तरी एबीसी हे जो उत्तर आहे. म्हणजे गोपाळ गणेश आगरकर समाज सुधारकामध्ये आयोगाचं सगळ्यात पहिल्यापासून आवडतं समाज सुधारक आहे. त्यामुळे गोपाळ गणेश आगरकरांचा
इत्थंभूत अभ्यास करावा लागला. त्यानंतर कशाच म्हटलं होतं की विवरणावरून व्यक्ती ओळखा असा ट्रेंड आयोगाने आता सुरुवात केलेला आहे. त्यानुसार मग इंडिया नावाचे वृत्तपत्र सुरू केले. बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. त्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष असं कोण होतं. आता इंडिया वृत्तपत्र सुरू केलं. बॉम्बे असोसिएशन कधीच आहे? 1952. ईस्ट इंडिया असोसिएशन 1866 लंडनला स्थापन केलं होतं. बरोबर आहे, लंडन. आणि त्यानंतर भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष. मग यापैकी खालीलपैकी जर पर्यायांचा आपण विचार करायला गेलो तर बघा, त्या कार्यकाळातला एकच व्यक्ती आहे तर तो म्हणजे दादाभाई नौरोजी, ज्यांनी आपल्या काँग्रेसचं अधिवेशन कलकत्ता 1886 ला, त्यानंतर 1906 ला कलकत्ता, ह्या दोन्ही वेळेला कलकत्ता ठिकाणी अधिवेशन झालं तर त्यावेळेला ते अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. आणि 1893 ला लाहोरला ज्या वेळेला अधिवेशन झालं त्यावेळेला काँग्रेस अध्यक्ष होते. आणि ईस्ट इंडिया असोसिएशनची लंडन इथं जी स्थापना केली 1866 ला ती त्यांनी केली होती. आणि बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेमध्ये सुद्धा त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी कारणीभूत ठरलेली खाली दिलेली विधाने कोणाची आहे? तर हिंदू व मुस्लिम ही दोन राष्ट्रे असून ती विरोधी राष्ट्र आहेत. आता ह्या बघा, ह्या प्रकारच्या प्रश्नाला 4 वाक्य द्यायची आणि खाली असे पर्याय द्यायचे असा ट्रेंड आहे. पण हा आपल्यासाठी खूप चांगला आहे, कारण एकदम सोपं असते. ह्यातला एक जरी आपल्याला अनालिसिस करून किंवा अंदाज लावून लॉजिक लावून जरी सोडवलं तरी ह्याचं प्रश्नाचं उत्तर चुकायचे चान्सेस खूप कमी आहेत. बरोबरच आहे ना. आता हिंदू आणि मुस्लिम ही दोन राष्ट्रे असून ती विरोधी राष्ट्रे आहेत. फोडा आणि जोडा हे धोरण हिंदुस्थानात अंमलात आणले पाहिजे आणि मुस्लिमांना हिंदूंपासून अलग केले पाहिजे. त्यानंतर महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याकरता नाही, परंतु भारतीय मुसलमानांना हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी आहे. आणि भारताला मातृभूमी मानणाऱ्यांना चा भारत देश आहे. बघा, असं कोण म्हणलं असेल भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचा भारत देश आहे? पर्याय जरी बघितलं तरी विनायक दामोदर सावरकर हा पर्याय आहे. बरोबर आहे. भारताची अतिशय म्हणजे जाज्वल्य अभिमान असणारा माणूस म्हणजे कोण आहे तर सावरकर. मग डीच सावरकर कुठं आहे तर एकाच पर्याय आहे मध्ये, 2 नंबरच्या पर्याय ह्याच्यावरून डायरेक्ट आपल्याला म्हणजे बाकी सगळे माहित असली असावे असं अपेक्षित नाही. किंवा ह्यातनं जर वर कन्फ्युजन होत असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघा, ह्या डी चे पर्याय मोहम्मद अली जिना तर असं म्हणणार नाहीत की भारताला भारत मातृभूमी मानणाऱ्यांचा भारत देश आहे, कारण त्यांनी तर स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली होती. त्यानंतर सय्यद अहमद म्हणणार नाहीत किंवा प्राचार्य बेग म्हणणार नाही. ह्यातला एकच माणूस म्हणू शकतो तो म्हणजे विनायक दामोदर सावरकर. आणि ते जर जुळवलं तर आपल्याला उत्तर येतं. मग हिंदू आणि मुस्लिम हे दोन राष्ट्रे असून ती विरोधी राष्ट्र आहेत असं कोण म्हणलं होतं तर सर सय्यद अहमद खान. फोडा जोडा हे धोरण हिंदुस्थानात अंमलात आणले पाहिजे असं कोण म्हणलं? प्राचार्य बेग. आणि महात्मा गांधीजींनी जी चळवळ कायदेभंगाची सुरू केली ते मुसलमानांना हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी आहे असं कोण म्हणलं होतं? मोहम्मद अली जिना. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता? बघा, वर त्याच्यावर सुद्धा दादाभाई नौरोजींच्या वर्णनामध्ये ते प्रश्न आपण मगाशीच बघितलं तिथं ते दिलं होतं बघा. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना 1866 लंडन. त्यानंतर परत त्याच प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारलाय की 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता? तर हे जे स्थापन झाले होते कुठे झाले होते? लंडन मध्ये. आणि ह्याचा जो उद्देश होता तो काय होता? स्त्री शिक्षण असेल का? नाहीच. त्यानंतर राजकीय शिक्षण नाही. धार्मिक शिक्षणाचा काहीच संबंध नाही. लोकशिक्षण, लोकांना शिक्षण देणे एवढंच ह्या ईस्ट इंडिया. कारण लोक शिक्षण देऊन तिथल्या जनतेला भारतीय जी जनता ज्या परिस्थितीतून जाते इथली काय सद्यस्थिती आहे ते कळवण्यासाठी, त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ईस्ट इंडिया असोसिएशन दादाभाई नौरोजींनी लंडन येथे स्थापन केली होती. म्हणजे दादाभाई नौरोजी सुद्धा किती महत्वाचं व्यक्तिमत्व आहे
आयोगाच्या दृष्टीनं बघा, म्हणजे दादाबाई नौरोजींचा आपण सखोल अभ्यास करायचा. त्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्थेशी खालील कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. आता बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन स्थापना कधी झालेली आहे? 1885 मध्ये. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही इलिमिनेशन मेथड वापरली तरी आपल्याला लक्षात येईल. बघा, गोपाळ गणेश आगरकरांचा आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचा काही एक संबंध नव्हता. त्यामुळे एवढा ए जरी डिलीट मारला आपण तरी एकच पर्याय राहतो, बीसीडी. बीसीडी फिरोजशाह मेहता, त्यानंतर बद्रुद्दीन तय्यबजी आणि न्यायमूर्ती तिलक, ह्या तिघांनी मिळून बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केलेली होती. त्यानंतर पुढची प्रश्नपत्रिका आहे 2023 ची. बघा, 2023 आणि 24 ह्या प्रश्नपत्रिके ज्या वेळेला प्रिलिमच्या प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू झाली, त्यावेळेला इतिहास विषयाचं वेटेज 15 वरनं 10 वर आणलेलं आहे. त्यामुळे इथनं पुढे 10 प्रश्न आपल्याला दिसतील. तर ह्यातला पहिला प्रश्न आहे, नारायण मेघोजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे सहकार्य मिळाले? म्हणजे बॉम्बे मिल हँड असोसिएशन, बघा, नारायण मेघोजी लोखंडे ही सुद्धा व्यक्ती आपल्यासाठी किती महत्वाची आहे त्याचा सुद्धा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. बॉम्बे मिल हा हँड असोसिएशन स्थापन करताना मग जर आपण त्याचा अभ्यास केला तर रघु भिकाजी, गेनू बाबाजी, त्यानंतर नारायण सुर्काजी, विठ्ठलराव कोरगावकर आणि कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे, बरोबर आहे, नारायण पवार ह्यांनी त्यांना मदत केलेली होती. म्हणजे ह्याचं उत्तर आहे ब क ड. चुकीचं आहे, कारण केशवराव बागडे आणि केशवराव बोले हे यांच्याबद्दल जर तुम्ही अभ्यास केला तर हे संगीतकार आहेत. त्यामुळे त्यांचा या नारायण मेघोजी लोखंडे यांच्या बॉम्बे मिल हँड असोसिएशन स्थापनेत कोणताही योगदान नव्हतं किंवा सहभाग नव्हता. आता इसवी सन 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता, असे टिंबटिंब हा गव्हर्नर जनरल म्हणतो. मग गव्हर्नर जनरल त्या काळातला कोण होता? त्याचा कालखंड आपल्याला माहित असता. आता बघा नाही, बघा, हा लॉर्ड डलहौसी 1848 ते 1856 हा 1857च्या उठावाच्या आधीच होऊन गेलेला आहे. त्यामुळं हा तर पर्याय ऑटोमॅटिकली डिलीट होतोय. त्यानंतर लॉर्ड रिपन हा 1880 ते 84 मध्ये होता. त्यामुळं हा खूप नंतर होता, 1857च्या उठावानंतर. आणि त्यानंतर लॉर्ड माउंटबॅटन हे तर पाक आपल्या स्वातंत्र्याच्या वेळेला होते. त्यामुळे हे तिन्ही पर्याय डिलीट होतात, एकच राहतो लॉर्ड कॅनिंग. आणि हाच 1856 ते 1862 ह्या कालखंडामध्ये गव्हर्नर जनरल होता. आणि त्याच्याच काळामध्ये 1857चा उठाव झाला होता. आणि त्याच उठावाच्या अनुषंगाने मग त्यांनी ते वाक्य म्हणलं होतं की शिंदे आणि निजाम यांनी जर भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता. हे असं डिलिशन आपल्याला जायला पाहिजे. आणि तिथल्या तिथं कार्यकाल काय आणि काय असं जर आपण त्याला टॅली करत गेलो तर उत्तर आपल्याला आपोआप सुटतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रार्थना समाजाबाबत पुढील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर दादोबा पांडुरंग तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. 1867 ला स्थापना झालेली आहे का? तर झालेली आहे, बरोबर आहे. त्यानंतर मग कुठं झालेली आहे? मुंबईला झालेली आहे का? तर आहे, बरोबर आहे. म्हणजे ही पहिलं वाक्य तर बरोबर आहे. त्यानंतर प्रार्थना समाजामार्फत सोबत पत्रिका सुरू केली होती का? तर केली होती, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नामद जोशी यांना मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली होती, बरोबर आहे. तर 1911ला सोशल सर्व्हिस लीग कुठं केली होती? 1911ला परेल, मुंबईमध्ये. आणि नामद जोशी हे प्रार्थना समाजाचे खंदे कार्यकर्ते होते. त्यामुळं हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. त्याच्या पुढचं जे वाक्य दिलंय, तर प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयांची स्थापना केली. तर हे जर तुम्ही व्यवस्थित वाचले, वेगवेगळे समाज आपल्याकडे आहेत, तर त्यामध्ये आपल्याला दिसून येईल की हे प्रार्थना समाजाने नाही महाविद्यालयाची स्थापना, तर हे आर्य समाजाने केलेली होती. त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. मग आपल्याला जे उत्तर बरोबर मिळतंय ते पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि क बरोबर. म्हणजे आर्य समाज. आपल्याला हे सगळे आर्य समाज,
ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, त्यानंतर परमहंस सभा वगैरे सगळ्याचा अभ्यास ह्या प्रिलिमच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यानंतर हिंदू महासभेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे कासिम बाजारचे महाराज सर महेंद्रचंद्र नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले. त्यानंतर दुसरं, हिंदू महासभेचे अध्यक्ष बाशी मुंजे होते. त्यानंतर जे हेडगेवार परांजपे यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली आणि 28, 29, 30 डिसेंबर 1838 मध्ये हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे पार पडले. असे चार पर्याय आहेत. तर पहिलं बघा, पहिलं जे प्रश्न आहे की 1915 स्थापना झालेली आहे आणि महेंद्रचंद्र नंदी कासिम बाजारचे महाराज हेच पहिले अध्यक्ष होते आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली ती स्थापना झाली. त्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे. हिंदू महासभेचे अध्यक्ष बाशी मुंजे होते का? तर होते. जे हिंदू महासभेचं 10वं सेशन झालं होतं, 10th सेशन, 10व्या सेशन, जे नागपूर नाही, पटनाला झालं होतं 1927 साली. त्याचा अध्यक्ष बाशी मुंजे होते. डॉक्टर म्हणजे हेडगेवार, डॉक्टर परांजपे यांनी नागपूरला 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली होती का? तर केली होती. म्हणजे ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने बघा, आपल्याला हिंदू महासभेची सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. त्याची सेशन कुठं झाली, कधी स्थापना झाली, त्यानंतर ना त्याचे कोण अध्यक्ष असतील, केवळ नाव माहीत असले पाहिजेत. कुठल्या अधिवेशनाचा अध्यक्ष होता हे माहीत नसलं तरी चालेल, पण कोणी कोणी अध्यक्षपद भूषवले असं हे सुद्धा माहीत असलं पाहिजे आपल्याला. आणि पुढं 28, 29, 30 1938 मध्ये हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे पार पडले. तर हिंदू महासभेचे अधिवेशन महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं पार पडले ते हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे. तर हे चुकीचं आहे. हे पुण्याला नव्हतं त्यावेळेला, हे नागपूरला झालं होतं 1938. आणि 1935 होतं ना, 1935 ते पुण्यात झालेलं होतं. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये झालेली हिंदू महासभेची अधिवेशनं कुठली, कधी कधी पार पडली आणि अध्यक्ष कोण कोण होते एवढं लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर ना त्या पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानीने महत्वाची भूमिका बजावली होती? तर बघा, 1857चा उठाव तर आपण करणारच आहे डीप मध्ये, डिटेल मध्ये. तर कोणी कोणी केले होते? नील आणि हॅवलॉक पहिला पर्याय आहे, नील आणि हॅवलॉक, तर ते बरोबर आहे. त्यानंतर ना आउट्रम आणि लॉरेन्स बंधू यांनी सुद्धा अं, हे सुद्धा त्या उठावात सेनानी होते. त्यानंतर कॅम्पबेल आणि सर ह्युरोज, बरोबर आहे. ह्युरोज तर आपल्याला झाशीच्या राणीच्या विरोधात लढले होते. कॅम्पबेल कानपूरला आपले नानासाहेब पेशव्यांच्या विरोधात लढले होते. त्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. आणि विल्यम डिग्बी आणि कॉलिन क्लार्क हे जे आहेत, ह्यांचा काही संबंध नाही. हे लेखक, पत्रकार, त्यानंतर चित्रपट निर्माते असे आहेत ते, विल्यम डिग्बी आणि कॉलिन क्लार्क. त्यामुळे हा पर्याय जर डिलीट मारला आपण तर राहतो ब क, म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. म्हणजे 1857च्या उठावामध्ये कुठं कुठं उठाव झाले, त्याचं नेतृत्व कोणी केलं, भारतीयांतर्फे, त्याच्या विरोधात ब्रिटिशांनी कोणी कोणी उठाव दडपले वगैरे, हे सगळं आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर मग पुढचा प्रश्न, सन 1875 मध्ये शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले? बघा, 1875च मग सांगितलं होतं, ह्याला दख्खनचे दंगे म्हणलं जातं, ज्याच्यामध्ये ज्योतिबा फुलेंची भूमिका महत्वाची होती. आता बघा, हे जे आहे ते पुणे भागामध्ये झाले, म्हणजे भिंबडी, शिरूर, पारनेर आणि नगरमध्ये सुद्धा झाले होते. दुसरी गोष्ट म्हणजे इंदापूर, हवेली, बागलाण, सातारा ह्या भागामध्ये सुद्धा हे उठाव झालेले होते. मात्र सांगली वगैरे इकडच्या एरियामध्ये हे उठाव झालेले नाही. त्यामुळे तासगाव, शिराळा, जत, मलकापूर हा पर्याय चुकीचा आहे. हा क, क जर डिलीट मारला तरी आपल्याकडं अ, ब, ड राहतो. मग मध्ये श्रीगोंदा आहे, नगर मधलंच आहे, कर्जत, सोलापूर, रत्नागिरी ह्या भागामध्ये सुद्धा हे उठाव झालेले आहे. बरोबर आहे. म्हणजे दख्खनचे दंगे हा आपल्याला स्पेशल टॉपिक अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी, पब्लिक आंदोलनामध्ये भाग घेतला होता? बघा, सेनापती बापट,
ह्याने ह्या खालीलपैकी कोण कोण सेनापती बापटांचा जर व्यक्तिविशेष मध्ये माहिती वाचली तुम्ही, त्यांनी कुठल्या कुठल्या आंदोलनात काम केलं, तर अतिशय जबरदस्त त्यांची कारकीर्द आहे. तर त्यांनी ह्यातल्या सगळ्याच गोवा मुक्ती संग्रामामध्ये किंवा हैदराबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, महाराष्ट्र म्हैसूर सीमा आंदोलन, ह्या सगळ्यामध्ये सेनापती बापटांनी भाग घेतलेला आहे. त्यामुळे वरीलपैकी सर्व बरोबर. सेनापती बापटांबद्दल सुद्धा आयोग कायम वारंवार प्रश्न विचारते. त्यामुळं ह्या माणसाचं पूर्ण हिस्ट्री हे तुम्ही अभ्यास केला पाहिजे. त्याची आपण ज्या वेळेला आपला रेग्युलर लेक्चर होईल त्याबद्दल त्यावेळेला आपण त्याची माहिती बघूया. त्यानंतर इसवी सन 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या. 1919 1919चा जो कायदा आहे तो कुठला आहे? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड, बरोबर आहे. त्यावेळेला घटनात्मक सुधारणा दिल्या. मग क्रांतिकारक चळवळीमधून भारतीयांच्यात असंतोष वाढला होता. वाढला होता का? तर वाढला होता. कारण त्याच वेळेला बघा रौलट ऍक्ट सुद्धा आणला होता, तर क्रांतिकारी चळवळी वाढल्या होत्या मग त्याला दडपायसाठी. म्हणजे ते त्या पार्श्वभूमीवर हे जे वाक्य आहे ते बरोबरच आहे. त्यामुळे काँग्रेस मुस्लिम लीग यांच्यात युती झाली होती का? तर बरोबर आहे. 1916चं जे लखनौ अधिवेशन होतं त्यामध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात युती झाली होती. त्यानंतर न जहाल महावाड यांच्यातली युती त्याच अधिवेशनामध्ये झाली होती. ओके. त्यानंतर ना पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती, बरोबर आहे. 1914 ते 18च्या दरम्यान जे पहिलं महायुद्ध झालं त्यामध्ये राजकीय परिस्थिती अशी झाली होती की डबघाईला आली होती आपली अर्थव्यवस्था. ठिकठिकाणी असंतोष माजला होता. त्यामुळं आणि ह्या आपल्या महायुद्धाचा वापर करून क्रांतिकारकांच्या सुद्धा चळवळी वाढल्या होत्या. त्यामुळे ही सगळी वाक्य ह्या पार्श्वभूमीवर बरोबर आहे. तुम्ही जर रिलेट केली तर रिलेट होऊन जातात आणि वरीलपैकी सर्व बरोबर आहे, हे उत्तर आपल्याला मिळून जात. त्यानंतर न पुढचं, टिंबटिंब यांनी स्वदेशी चळवळीचा खादीचा पोशाख घालून 1877 मध्ये दिल्ली दरबारात हजेरी लावली होती. ज्या वेळेला तुम्ही सार्वजनिक काकांचं हे वाचाल, व्यक्तिविशेष, त्यावेळेला तुम्हाला हे तुमच्या ह्याच्यामध्ये येईल असते. 1877 मध्ये दिल्ली दरबार कोणी भरवला होता? तर लिटननं भरवला होता, लॉर्ड लिटननं. आणि राणी विक्टोरियाला कैसरे हिंद पदवी द्यायची होती. कैसरे हिंद म्हणून हा दरबार भरवला होता. तर तिथं आपल्या इथल्या जनतेची काय अवस्था आहे त्याची रेखाटन करण्यासाठी, त्याची माहिती त्या राणीला मिळावी म्हणून खादीचा पोशाख घालून आपले गणेश वासुदेव जोशी जे सार्वजनिक काका हे त्या 1877च्या दिल्ली दरबारामध्ये गेले होते. म्हणून तिथनच स्वदेशीचा श्री गणेशा झालं असं मानलं जातं. म्हणजे सुरुवात झाली स्वदेशी वापरायला, स्वदेशी कापड. त्यानंतर न पुढचा प्रश्न या 23च्या प्रश्नाबद्दल घेतला बघा. अधिवेशनावर म्हणजे आपल्याकडे जे काँग्रेसचे अधिवेशन झालेत त्यासाठी आपण एक सेपरेट अभ्यास करणार आहे. तर 1889 पाचवे अधिवेशन मुंबई, अध्यक्ष कोण होतं? त्यानंतर सातवे अधिवेशन नागपूर, अध्यक्ष कोण होतं? विचार. बघा आता पाचवे जे होतं ते विल्यम वेडरबर्न अध्यक्ष होते. अच 3 असणारा एकच पर्याय आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक 2, विल्यम वेडरबर्न, जे मुंबईला अधिवेशन झालं होतं त्याचे अध्यक्ष होते. त्यानंतर मग सातवे अधिवेशन नागपूरला पी आनंद चार्लू हे अध्यक्ष होते. त्यानंतर 11वे अधिवेशन 1895 ला पुण्यामध्ये झालं होतं, त्याचे अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आणि 1897 13वे अधिवेशन अमरावतीला झालं होतं, ज्याचे अध्यक्ष होते शंकर नायर. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठली कुठली काँग्रेसची अधिवेशनं झाली ही खूप आपल्याला इम्पॉर्टंट आहे आणि त्याचे अध्यक्ष कोण होते. त्यानंतर 2024 ह्या PY अनालिसिस मधले, त्यामध्ये पहिला प्रश्न विचारला होता, भारत खालीलपैकी योग्य पर्यायाची निवड करा. म्हणजे भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे स्थापन झाली होती असं विचारलं. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. ते हे 1854 ला झालेले. त्यानंतर भारतात पहिली तागाची गिरणी रेशरा येथे सुरू झाली होती का? तर झाली होती ही 1855 ला, या पुढच्याच वर्षी सुरू झाली होती. त्यानंतर भारतात पहिली सुती कापड गिरणी कावसजी नानाबाई
यांनी सुरू केली होती. हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व बरोबर. कावशी नानाबाई हे सुद्धा व्यक्तिमत्व अतिशय महत्वाचं आहे. ह्या व्यक्तिमत्वाचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, कोल्हापूर येथे 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857 बंड केले होते. अतिशय सोपा प्रश्न. जर तुम्ही थोडाफार त्याला लॉजिक लावलं तर लगेच येणारा प्रश्न होता. बघा, सगळंच माहीत असावं काही गरज नव्हती. ह्या जर पर्यायाचं जर तुम्ही आकलन केलं तर नानासाहेब पेशवे कुठं होते हो? कानपूर. बरोबर आहे. कोल्हापूरचा काही संबंध नाही. ब पर्याय कट होतोय आणि एक जरी ब पर्याय कट केला तरी तुमचे तीन पर्याय कट होऊन जातात, तिन्हीच्या तीन. आणि राहते फक्त म्हणजे रामजी शिरसाट यांनी तिथं कोल्हापूर येथील 27व्या पलटण येथील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली, तर रामजी शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला होता. हे तिथं आपल्याला उत्तर मिळूनच जाते डायरेक्ट. रंगो बापूजी गुप्ते कोण होते तर ना, तिकडं उत्तर भारतातच त्यांनी हे केलं होतं. 1857च्या उठावाचा संबंधित कारवाई भीमा नाईक. हे दिल्लीतून जर आपण गेलो तर दिल्लीचं उत्तर मिळून जातं. त्यानंतर मग तिसरा प्रश्न, पुढचा प्रश्न होता, सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असे कोण म्हणाले? तर बघा, सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असं कोण म्हणाल? ह्या प्रश्नाचं आकलन केलं तर बघा, लॉर्ड बेंटिकनं कायदा केला होता, फक्त कायदा. सती प्रतिबंध सती प्रतिबंधी संबंधी महात्मा फुलेंचा त्यावेळेला काही विषय नव्हता तिथं. राजाराम मोहन रॉय यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले, त्यामुळे हे उत्तर आहे. राजाराम मोहन रॉय यांनी सतीबंदीसाठी प्रयत्न केला. त्यानुसारच मग लिटननी 1828 ला सती, म्हणजे 1829 ला, हिने 1828 ला मध्ये प्रयत्न बरेच केले होते. 1829 ला सतीबंदीचा कायदा केला. आणि त्यांनी जो कायदा केला लॉर्ड लिटननी, त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, आम्ही कायदा करून देतो, तुम्ही इम्प्लिमेंट कसं करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. असं झालं ना. हा जो कायदा आहे तो पहिल्यांदा ज्या वेळेला केला त्यावेळेला बंगाल प्रांतात फक्त लागू होता, बंगाल. त्यानंतर मग त्याचं एक्सटेन्शन ब्रिटिश भारतीय प्रदेशात परत केलं. पण पहिल्यांदा जर कुठं लागू होता जर विचारलं, ज्या वेळेला लॉर्ड लिटनने केला होता त्यावेळेला तो केवळ बंगाल प्रांतामध्ये लागू होता, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ना पुढचा प्रश्न बघा, कुठले कुठले समाज स्थापन झाले आणि त्याचे स्थापनेचे वर्ष विचारले. म्हणजे प्रार्थना समाज आपल्याला माहित आहे. प्रार्थना समाज 1867. एच 3 असणारे दोन पर्याय आहेत. म्हणजे हे 2 आणि 4 हे रद्द होऊन कॅन्सल झाले. त्यानंतर सत्यशोधक समाज 1873. ब च 4 असणारा एकच पर्याय आहे, तो म्हणजे 3. त्यानंतर सार्वजनिक सभा 1870 आणि आर्य समाज 1875. ओके. त्यानंतर ना पुढं 1909 मध्ये कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केले होते? बघा, कामगार हितवर्धक सभा किती 1909 मध्ये स्थापन झाली होती. आणि ह्या कामगार हितवर्धक सभा स्थापनेला ना छत्रपती शाहू महाराजांचा पाठिंबा होता. शाहू महाराजांनी पाठिंबा दिला होता. आणि हिचा सगळ्यात जास्त प्रभाव कुठं होता महत्वाचं म्हणजे तर मुंबई, कारण मुंबई भागामध्ये त्यावेळेला गिरणी कामगार खूप होते, त्यामुळे इथं तिचा सगळ्यात जास्त प्रभाव होता. आणि मग भिवाजी नरे हे जर तुम्ही 11वीचं पुस्तक वाचलं ना तर त्यामध्ये स्थळ दिलेलं आहे. भिवाजी नरे आहेत, सीताराम बोले आहेत आणि बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेरकर, या तिघांनी या कामगारांना शिक्षण देण्याचे, कायदेशीर सल्ला देण्याचे काम कामगार हितवर्धक सभेमार्फत केलं होतं. आणि ही सभाची स्थापना या ठिकाणी केली होती. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. हरिश्चंद्र सोनवणे यांचा काही संबंध नाही. ह्या कामगार हितवर्धक सभेमार्फत मग कामाचे तास 12 असले पाहिजेत. त्यानंतर मग कामावर जर अपघात झाला तर त्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे.
त्यानंतर कामगारांना शिक्षणाची सोय, कामगार शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली पाहिजे अशा मागण्या या हितवर्धक सभेमार्फत त्यांनी इंग्रजांच्या पुढे मांडलेल्या होत्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे होम रूल म्हणजे, आता बघा, आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे किंवा स्वराज्य प्राप्त करून घेणे, इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होणे आणि स्वशासनाचा प्रतिकार करणे. बघा आता, तर होम रूल म्हणजे काय, तर स्वतःच्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे हे तर बरोबरच आहे. म्हणजे विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये हे बरोबर आहे. होम रूल लीग चळवळ कोणी चालू केली होती, एक तर टिळक आणि दुसऱ्या म्हणजे अॅनी बेझंट. म्हणजे स्वशासन, मग हे पहिलं तर बरोबर आहे. मग बरोबर असणार दोनच पर्याय आहेत. एक तर एक आणि तीन ह्या दोन पर्याय असे डिलीट होऊन जातात. मग एक आणि तीन मधलं क तर बरोबरच होते, म्हणजे ऑब्विसली, कारण क दोन्ही मध्ये आहे. इंग्रजांच्या जोखडातून मुक्तता होणे. आता स्वशासनात प्रतिकार करणे ह्या तर ऑप्शन मध्येच कुठं नाही, त्यामुळं हा ह्याचा विचारच नाही. ह्यामध्ये जाईल आपल्याला पर्यायामध्ये आपल्याला उत्तर शोधायचे. तर आणि क हे तर बरोबर झाले. आता स्वराज्य प्राप्त करून घेणे हे सुद्धा त्याचं आहे. कारण होम रूल म्हणजे स्वतःच्या देशाचं तुम्ही कधी कारभार करू शकता स्वतः, ज्या वेळेला तुम्हाला स्वराज्य भेटलेलं असेल त्यावेळेला, म्हणजे तुमचं स्वतंत्र असेल त्यावेळेला, त्यामुळं स्वराज्य प्राप्त करून देणे हे सुद्धा बरोबर आहे. त्या अनुषंगानं मग हे होम रूल म्हणजे ब क, आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे, स्वराज्य प्राप्त करून घेणे आणि इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होणे. म्हणजे इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होणे हे तर ज्या वेळेला आपण बरोबर म्हणतो ते म्हणजे स्वराज्य प्राप्त करून घेणे असंच आहे. त्यानंतर मग पुढचा प्रश्न आहे की 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? तर बघा, 26 जुलै 1876 रोजी जे सुरेंद्रनाथ बॅनर्जीने इंडियन असोसिएशन स्थापन केले 1876 ला, हे जी कलकत्त्याला स्थापना झाली होती. त्यानंतर हे स्थापन करायचं सुरेंद्रनाथ बॅनर्जीचं स्वप्न काय होतं, तर राष्ट्रवाद निर्माण करायचा लोकांमध्ये आणि लोकांना एकत्र करायचं. कलकत्त्याला स्थापना केली होती आणि हे परत त्यांनी पुढे काँग्रेस ज्या वेळेला स्थापन झाली त्यावेळेला काँग्रेसमध्ये विलीन करून टाकलेले आहे. तर हे जर पहिले इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते, ह्या जर विचार आनंद मोहन बोस हे त्यांच्याबरोबर कायम असायचे. त्यामुळे आनंद मोहन बोस हे इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव होते. ही सुद्धा एक व्यक्ती सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे सुद्धा आपल्याला व्यक्तिविशेष अभ्यासणं आवश्यक आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतर वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य खालसा केले? आता बघा, हे जर पर्याय वाचले ना, तर दोन पर्याय हे 3 नंबरचा आणि 4 नंबरचा, तर ते ऑटोमॅटिकच कट होऊन झाले. कारण आप्पासाहेब राजे भोसले हे कुठे होते? सातारमध्ये होते. त्यानंतर मालोजी राजे भोसले, मालोजी राजे भोसले म्हणजे कोण? छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा आणि शहाजी राजेंचे वडील. त्यामुळं नागपूरमध्ये त्यांचा काही संबंध नाही. मग नागपूरमध्ये दोन होते, एक राजा रघुजी दुसरा आणि राजा रघुजी तिसरा. तर बघा, राजा रघुजी दुसरा हे जी बायको म्हणजे बाकाबाई, जिने की 1857च्या उठावामध्ये इंग्रजांना मदत केली होती. बाकाबाई, आणि ह्या बाकाबाई नंतर जे राजा रघुजी तिसरा होता, ह्यांना वारस नव्हता आणि ह्यांना वारस नसल्यामुळं हे नागपूरचं राज्य खालचं झालं. म्हणून हे जो उत्तर आहे राजा रघुजी तिसरा. त्यानंतर 9 नंबरचा प्रश्न आहे, झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरामधील एकमेव पुरुष होते, अशी वेगवेगळी जी विधानं कोणी केलीत ना, त्या विधानांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि विधानं कोणी म्हणले हे महत्वाचे, आपण विधानं लक्षात ठेवली पाहिजे. तुम्ही अभ्यास करताना त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. वेगळी लिहून काढा. एक तर तुम्हाला कोणी काय म्हणलं अशी जर जी महत्वाची विधानं वाटते ते आपण एक तुम्ही जर असं लिस्ट करून काढली आणि मग एक 2 3 4 दिवसात एकदा ते डोळ्याखालनं घाले तर तुमच्या कायमस्वरूपी ते लक्षात राहून जातील. तर हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा ह्यू रोज म्हणला होता. हे बंडखोर, सर्व बंडखोरांमधले एकमेव पुरुष होते, कारण झाशीच्या राणीनं ह्यू रोजला भयानक
टक्कर दिली होती जबरदस्त. आणि हे रोज त्यामुळेच त्यानं ते विधान केलेलं होतं. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे. 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? बघा आता ब्रिटिश इंडिया कंपनीच्या स्थापनेमध्ये कोणत्या व्यक्ती समाविष्ट होत्या? आता जर पर्यायच आपण अनालिसिस केलं तर ॲलन ह्यूम आणि डिग्बी हे भारतासंबंधी उदारमतवादी होते, त्यामुळे ते असणारच. ते होते. त्यानंतर दादाभाई नौरोजी, व्योमेशचंद्र बॅनर्जी हे सुद्धा होते ब्रिटिश इंडिया कंपनीमध्ये. त्यानंतर वेडरबर्न आणि डब्ल्यू एस केन. वेडरबर्न तर काँग्रेसचे अध्यक्ष होता अधिवेशनाचा, त्यामुळं हे सुद्धा होते. आणि फिलिप स्प्रॅट आणि ब्रॅन ब्रॅडली. आता फिलिप स्प्रॅट आणि ब्रॅन ब्रॅडली हे नव्हते. फिलिप स्प्रॅट आहेत ना, हे कम्युनिस्ट विचारवंत आहेत. कोण आहेत? कम्युनिस्ट. आणि ही मानवेंद्रनाथ रॉय, एम एन रॉय यांचे मित्र आहेत. त्यामुळं हा पर्याय कटतो. आणि मग ब कड एवढं उत्तर राहते आपल्याला बघा. जीवन. त्यानंतर हे शेवटचं आपल्याला होतं. आपण 2018 ते 2023 ह्या 2024 ह्या 7 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस घेतलं होतं. ह्यामधनं आपण जे अनालिसिस मधनं काही मुद्दे अधोरेखित केले, तर महत्वाचं म्हणजे समाज सुधारक आपल्याला सगळे करणं अपेक्षित आहे. त्यानंतरनं धार्मिक सुधारणा, त्यानंतरनं आदिवासी चळवळी, त्यानंतरनं स्त्रियांच्या अनुषंगानं झालेल्या चळवळी, त्यानंतर 1857चा उठाव. जीवन. अं, हं, येस अ, सर. ओके, आता आपण तिघ जण आहे. चांगदेव पण आहे, मला पण माहित नाही चांगदेव आहे का नाही. बर. कम्प्लीट कर तुझा, मग हो, बोलूयात. ठीक आहे. 1857चा उठाव. त्यानंतर आपल्याला काँग्रेसची अधिवेशने, हे असे वेगवेगळ्या विषयाबद्दल अभ्यास करणं आणि एवढ्याच अभ्यास करून परत त्याच्या रिव्हिजन करणं आवश्यक आहे. तर ह्या आपल्या ज्या प्लॅटफॉर्मवरून आपण कॉम्बाईनची बॅच जी लॉन्च केलेली आहे, त्याच्या मार्फत आपण हा जा सखोल अभ्यास करणार आहे, जे जे आपल्याला आजपासून सुरुवात झालेली आहे. तर सगळ्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हा आणि ह्या लेक्चरचा वापर करून पुढच्या परीक्षेमध्ये तुम्ही यश मिळवा. धन्यवाद.